नमस्कार. मागेपर्यंत व्यवस्थित ऐकू येत आहे? या व्याख्यानमालेचे संयोजक ग्रामोदय शिक्षण संस्थेचे सगळे विश्वस्त संचालक, या सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो, कृतज्ञता व्यक्त करतो. आणि श्रोत्यांबद्दलही कृतज्ञता व्यक्त करतो की इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा विरह सहन करून ते व्याख्यानमालेला इथे उपस्थित राहिलेत. आणि तंत्रज्ञानाचा इतका प्रचंड प्रभाव म्हणण्यापेक्षा वर्चस्व म्हणावं लागेल आपल्याला. इतकं वर्चस्व तंत्रज्ञानाचं आता मानवीय मनावर आहे आपल्या समाजात, आपण सर्वत्र पाहतो. की फार वेळ स्थिर बसता येत नाही. अशा वेळेला आपण व्याख्यानमालेला इथे उपस्थित आहात, याकरता मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो तुम्हा सगळ्या श्रोत्यांबद्दल. युगाचार्य स्वामी विवेकानंद हा आपला आजचा चिंतनाचा विषय आहे. स्वामीजींच्या जीवनकालात आणि वर्तमानामध्ये साधारण 125 वर्षाचं तर सरळच अंतर आहे. त्यावेळेचा भारत पारतंत्र्यामध्ये असलेला, त्याही वेळेला ऐश्वर्याच्या शिखरावर असणारी अमेरिका, त्या अमेरिकेतल्या सर्वधर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून स्वामीजी तुम्ही गेलं पाहिजे आहे असं अनेक लोक म्हणाले. आणि स्वामीजी तिथे गेले सर्वधर्म परिषदेसाठी शिकागोला. आणि शिकागोच्या सर्वधर्म परिषदेतलं सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका हे त्यांच्या व्याख्यानातलं पहिलं संबोधन ऐकल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. एवढेच स्वामी विवेकानंद आपल्या समाजात माहिती असतात. अवघ्या 5 मिनिटांचं भाषण आहे स्वामीजींचं. ते फक्त 5 मिनिटाचं भाषण ज्यावेळेला स्वामीजींनी केलं, त्यावेळेला सर्वधर्म परिषदेच्या त्या आर्ट इन्स्टिट्यूटच्या कोलंबिया सभागृहामध्ये जे 5-7 हजार क्रीम ऑफ द सोसायटी म्हणावं, अमेरिकन समाजातले सर्वोत्कृष्ट आणि महनीय व्यक्ती तिथे उपस्थित होत्या. आणि जगाच्या पाठीवरच्या सर्व धर्मांचे धर्माचार्य तिथे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत अवघ्या 5 मिनिटांचं स्वामीजींचं पहिलं जे भाषण आहे, त्या भाषणाने स्वामीजी अमेरिकेमध्ये प्रत्येक मनुष्यापर्यंत पोहोचले. इतकी विलक्षण कीर्ती त्या एका भाषणाने त्यांना 5 मिनिटांच्या मिळाली की त्यावेळेचं वर्णन आहे. प्रोफेसर बॅरोज जे समन्वयक होते सर्वधर्म परिषदेचे, चार्ल्स बॉनी जे आयोजक होते मुख्य, त्यांनी वर्णनं केलेली आहेत की अमेरिकेच्या रस्त्यावर, शिकागोमध्ये, न्यूयॉर्कमध्ये, इतरही शहरांमध्ये विवेकानंदांची फुलसाईज अशी छायाचित्र रस्त्यावर लावलेली असायची. अ सायक्लॉनिक हिंदू मंक ऑफ इंडिया असं त्यावर लिहिलेलं असायचं. इतकी विलक्षण लोकप्रियता त्या 5 मिनिटाच्या पहिल्या भाषणाने. आणि नंतर मग त्या 17 दिवस चाललेल्या सर्वधर्म परिषदेतल्या जवळजवळ रोज काही ना काही स्वामीजी बोलायला त्यांना बोलवायचे, व्यासपीठावर निमंत्रित करायचे मुद्दाम. तर अवघ्या 5 मिनिटात ते असं काय बोलले की ज्यामुळे अमेरिका विस्मयचकित झाली, ज्यामुळे अमेरिकन लोक प्रभावित झाले. ऐश्वर्याच्या शिखरावर असणारी अमेरिका, एका गुलाम राष्ट्राचा एक प्रतिनिधी, 30 वर्षाचा एक तरुण संन्यासी 5 मिनिट बोलतो आणि ते लोक प्रभावित होतात. याचं काय कारण आहे? याला लॉजिक काय आहे? तर अनेक लोकांनी विवेकानंद काय बोलले याचं वर्णन केलंय. ते लिखित स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. पण त्या सर्व लोकांची जी मांडणी आहे, त्यांनी जे आठवणींमध्ये लिहिलं आहे, त्यामध्ये एक समान सूत्र आहे. ते म्हणतात की हा तरुण संन्यासी जे जे बोलतोय ना ते सत्य आहे, यावर आमचा दृढ विश्वास ऐकतानाच बसला. हा मनुष्य फक्त खरं बोलतोय,
हा मनुष्य मनापासून बोलतोय. हा मनुष्य मुखाने बोलत नाहीये, हा मनुष्य हृदयाने बोलतोय. हा माणूस नुसतं बरोबर नाही म्हणत आहे. सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका याच्या मनामध्ये ही जाणीव खोलवर रुजलेली आहे की हे माझी भावंड आहेत. ज्यांना आयुष्यात पहिल्यांदा अमेरिकेमध्ये विवेकानंदांनी पाहिलं त्या लोकांना सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका असं म्हणणं आणि त्याच्याशी सुसंगत देहबोली असणं आणि त्याच्याशी सुसंगत आतली जाणीव जी आहे अंतरंगातली ती त्या प्रत्येक श्रोत्यापर्यंत संक्रमित करण्याचं जे आत्मबल आहे ना, प्रामाणिकपणा आहे, सत्य आहे, चारित्र्याचं अधिष्ठान आहे. त्या चारित्र्याच्या अधिष्ठानामुळे त्या तेजस्वी शब्दांनी लोकांच्या हृदयामध्ये प्रवेश केला. आणि ते ऐकणाऱ्या लोकांनी केलेली जी अनुभव आहे, तो वर्णन आहे त्याचं. त्या काळामध्ये थिओसॉफिस्ट लोकसुद्धा भारतामध्ये होते आणि ॲनी बेझंट त्या व्याख्यानाला उपस्थित होत्या. नंतर मग होम रूल चळवळीमध्ये सुद्धा त्या सहभागी झाल्या. ॲनी बेझंट आपल्या भारतीय स्वातंत्र्याच्या. त्या ॲनी बेझंट यांनी असं लिहिलं आहे की अमेरिकेमध्ये आणि शिकागोमध्येही भारतासारखा लखलखीत प्रकाश पडत नाही. अंधुक प्रकाश असतो बऱ्याचदा दिवसासुद्धा. आणि म्हणे धर्मसंकल्पना मिणमिणत्या मेणबत्तीच्या प्रकाशात पाहणाऱ्या आम्हा लोकांना, पाश्चात्यांना स्वामी विवेकानंदांनी या सर्वधर्म परिषदेच्या पहिल्या व्याख्यानात अवघ्या 5 मिनिटामध्ये धर्माचं जे अद्भुत दर्शन, शक्तिशाली दर्शन घडवलं आणि जे तेजस्वी दर्शन घडवलं ते पाहताना मला असं वाटलं की भारतामध्ये 12 वाजता तळपता सूर्य जसा दिसतो तसा धर्माचा सूर्य विवेकानंदांच्या रूपामध्ये शिकागोच्या सर्वधर्म परिषदेच्या व्यासपीठावर तळपतोय प्रत्यक्षात. असं वर्णन ॲनी बेझंटनी करून ठेवलं आहे. अनेक लोकांनी वर्णनं केलेली आहेत त्यावेळेची. तर 125 वर्षांनंतर विवेकानंदांना जे अपूर्व यश मिळालं अमेरिकेमध्ये त्याचं चिंतन आपण करताना त्यावेळेचा भारत आणि आत्ताचा भारत यातलं अंतर समजून घेतलं पाहिजे. आणि जे विवेकानंदांना साध्य झालं ते भारतातल्या अखेरच्या मनुष्याला साध्य होईल असं छातीवर हात ठेवून ठामपणाने जे विवेकानंद म्हणतात, तर भारतातल्या अखेरच्या सामान्य मनुष्यामध्ये आणि विवेकानंदांमध्ये जे अंतर आहे त्यातली जी अनुल्लंघनीय दरी आहे ना, प्रचंड अंतर आहे. त्या अंतराचं कारण काय आहे हाही प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. विवेकानंदांचा एक शिष्य शरश्चंद्र, तो विवेकानंदांना भारतात आल्यानंतर एक प्रश्न विचारतो आणि तो असं म्हणतो की स्वामीजी, जे ब्रिटिश आम्हाला म्हणजे आपल्या भारतीयांना एकूणच पशूंपेक्षा जास्त किंमत देत नाहीत. आपण गुलामच होतो ना. पशूंमध्ये आणि गुलामांमध्ये काय फरक आहे? पशु गुलाम असतात, आपणही गुलाम होतो. प्रदीर्घ काळ गुलामगिरी अनुभवली आपण. जवळपास 1200 वर्षाची गुलामगिरी आपण अनुभवली आणि ती महाभयंकर होती. महाराष्ट्राने जवळपास 600-700 वर्षाची गुलामगिरी अनुभवली. त्यामुळे ते ब्रिटिश आपल्याला इतक्या सन्मानाने कसं वागवतात त्याचं मला राहून राहून आश्चर्य वाटतं, असं तो शरश्चंद्र विचारतो स्वामीजींना. त्यावर स्वामीजी म्हणाले की शरश्चंद्र, तूच सांग त्याचं काय कारण आहे. तो म्हणाला, मला नाही सांगता येणार. कदाचित शिकागोच्या आपल्या व्याख्यानानंतर आपल्याला खूप कीर्ती अमेरिकेमध्ये मिळाली म्हणून कदाचित ब्रिटिश लोक तुम्हाला सन्मानाने वागवत असतील. त्याला उत्तर देताना स्वामीजी असं म्हणतात की अरे शरश्चंद्रा, मी जन्मात कधीही कुठल्याही कारणासाठी एकदाही खोटं बोललो नाही. आणि तुला माहिती आहे सत्याचं सामर्थ्य काय आहे? सत्य आणि निर्भयता एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. सत्य असेल तर निर्भयता असेल, सत्य नसेल तर निर्भयता असणार नाही. सगळा समाज भयाने व्याकुळ झालेला दिसेल. आजचा भारतीय समाज विवेकानंदांच्या काळात भारतीय समाजाशी ज्या वेळेला आपण तुलना करतो त्यावेळेचा समाज निर्धन होता.
विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये म्हटलंय, डोळ्यात पाणी आणून अश्रू आणून त्यांनी म्हटलेलं आहे की माझ्या देशामधले 30 कोटी लोक दोन्ही वेळचं भोजन नाही करू शकत, ते अर्धपोटी राहतात, ते दारिद्र्यात पिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरची निराशा, त्यांचे खोल गेलेले डोळे, त्यांचं खपाटीला गेलेलं पोट, त्यांच्या दिसणाऱ्या बरगड्या, त्यांचं अस्थिपंजर शरीर, नैराश्य त्यांना व्यापून राहिलेलं सर्व बाजूनी, हे सगळं पाहिलं की अमेरिकेत कुठलेही भोगविलास जे सहजपणे माझ्या वाट्याला आलेले आहेत, अमेरिकन लोकांनी पायघड्या घातल्या आहेत माझ्याकरता, तरी सुद्धा त्यांचा अनुभव घेण्याची यत्किंचित इच्छा मला होत नाही, असं ज्या वेळेला ते म्हणतात, त्यावेळेला त्यांनी केलेलं वर्णन आणि टनावारी अन्न लग्न कार्यामध्ये वाया घालवणारे आत्ताचे आपले भारतीय. संपत्तीचा महापूर चाललाय भारतामध्ये, इतकी अपार संपत्ती आता भारतामध्ये दिसते आहे, सर्व प्रकारची सुख भारतामध्ये दिसत आहेत. आता स्वामीजींच्या काळातला भारत आणि आत्ताचा भारत यात इतकं प्रचंड अंतर आहे. इतकी सर्व प्रकारची विज्ञान तंत्रज्ञानाची, सांपत्तिक स्थितीची, अन्नधान्याची, जीवनातल्या सर्व सुखसोयींची, अनेक गोष्टींची, शिक्षण संस्थांपासनं सर्व प्रकारची अनुकूलता भारतामध्ये निर्माण झाल्यानंतर या अनुकूलतेचं, या सांपत्तिक यशाचं, या सुखाचं तेज भारतीयांच्या चेहऱ्यावर दिसतं का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. आणि ते जर दिसत नसेल, सर्व काही असताना सुद्धा काही नाही यापेक्षा जास्त विचित्र अवस्था, भावावस्था आपली जर असेल, तर स्वामीजींच्या चेहऱ्यावर प्रफुल्लित भाव अमेरिकन लोक वेदांताबद्दल बोलताना, उपनिषदांबद्दल बोलताना, भारतीय तत्वज्ञानाबद्दल बोलताना, भारतीय कुटुंब, भारतातली स्त्री, आर्य संस्कृती आपली, वेद आणि उपनिषदांमधली गहन तत्व की जी कालातीत आहे, जगाच्या विश्वाच्या पाठीवरच्या अखेरच्या मनुष्यापर्यंत ती सर्वकालीन सत्य म्हणून त्याने स्वीकारली तर त्याचं कल्याण होईल. आणि मनुष्यामध्ये असलेला, सुप्तावस्थेत असलेला ईश्वर, त्या ईश्वराचं प्रत्यक्ष प्रकटीकरण त्या सूत्रांच्या समजुतीने आणि त्याप्रमाणे त्या आकलनावर आधारित जीवनशैलीने मनुष्याला प्राप्त करून घेता येईल. हे निसंदिग्ध शब्दात विवेकानंद अमेरिकन लोकांना ज्या वेळेला समजावून सांगतात, त्यावेळेला त्याच्या अल्पावशाने सुद्धा ती जाणीव, ती चेतना, ते आकलन 125 वर्षांनंतर अत्यल्प सुद्धा आकलन आपल्या स्वतःच्या भारतामध्ये, विवेकानंदांच्या भारतामध्ये असू नये, याचं कारण काय आहे? त्याची किंमत आपण मोजतोय काही अप्रत्यक्षरित्या. जगण्यातली अस्वस्थता, अस्थिरता, आत्मविश्वासाचा अभाव आणि सत्य जीवनाच्या सर्व क्षेत्रामधनं जणू काही परागंदा होईल याची काळजी घेऊन ते अतिदक्षता विभागात कुलूप लावून बंद करून टाकलाय आपण. विवेकानंद म्हणतात की सत्य जीवनात उतरलं पाहिजे, प्रत्यक्ष आचरणात आलं पाहिजे. आणि सत्य जोपर्यंत आचरणात येत नाही तोपर्यंत सत्याच्या सामर्थ्याचा तुम्हाला अंदाज कसा येणार आहे? भारतीय दर्शनशास्त्र असेल, भारतीय तत्वज्ञान असेल, वेद आणि उपनिषदांमधली सूत्र असतील, या सगळ्या सूत्रांचा एकत्रित विचार जर केला तर ती जगण्याची सूत्र आहेत, ती पाठांतर करण्याची सूत्र नाही आहेत. ते प्रत्यक्ष जीवनामध्ये जोपर्यंत तुम्ही आणत नाही तोपर्यंत त्या सूत्राचा आणि त्या त्या तत्वांच्या सामर्थ्याचा परिचय आपला कसा होईल, त्याचा अनुभव कसा येईल आपल्याला. विवेकानंदांनी अनेक अमेरिकन कुटुंबांमध्ये त्यांच्या कुटुंबातली एक व्यक्ती असावं या पद्धतीने महिना वास्तव्य केलेलं आहे. आणि त्या कुटुंबांमध्ये चढाओढ असायची की स्वामीजी तुमच्याकडे जास्त काळ राहिले डेट्रॉईटमध्ये, आमच्याकडे आले नाहीत का? आणि कौटुंबिक संबंध कसे असायचे स्वामीजींचे? शिकागोच्या सर्वधर्म परिषदेच्या एक दिवस अगोदर प्रोफेसर राईट यांनी दिलेलं ओळखपत्र आणि या गोष्टी हरवलेल्या होत्या त्यांच्या. आणि विमनस्क अवस्थेमध्ये शिकागोच्या एका फुटपाथवर विवेकानंद ज्यावेळेला बसले होते, कडाक्याची थंडी होती हाडं गोठवणारी.
ओळखपत्र स्वतःजवळचं हरवलं होतं आणि सर्वधर्म परिषद नेमकी कुठे आहे कसं आपण जाणार, एक मोठा अंधार त्यांच्या डोळ्यापुढे होता. त्यावेळेला रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसलेले विमनस्क अवस्थेतले संन्याशाच्या वेशातले विवेकानंद पाहून समोरच्या बंगल्याचं एक दार उघडलं गेलं आणि त्या दरवाज्यातनं एक स्त्री 50च्या जवळपास वय असलेली रस्ता ओलांडून स्वामीजींसमोर उभी राहिली आणि तिने विचारलं की आपण भारतीय आहात का? ते म्हणाले हो. म्हणे आपण सर्वधर्म परिषदेसाठी आला आहात का? ते म्हणाले हो. ती म्हणे आपण माझ्या घरी चला. मग ती घरी घेऊन गेली विवेकानंदांना. विवेकानंदांनी स्नान वगैरे होऊन सगळे शुचिर्भूत झाले. त्यानंतर नाश्ता केला आणि नंतर ती विवेकानंदांना घेऊन सर्वधर्म परिषदेच्या कार्यालयामध्ये गेली. मिसेस हेल त्यांचं नाव. त्या मिसेस हेलना स्वामी विवेकानंद जन्मभर मदर चर्च असं म्हणायचे. आईला एखाद्या अपत्याबद्दल ज्या पद्धतीची आत्मीयता वाटेल असे अनेक अमेरिकन स्त्रियांना विवेकानंदांबद्दल ती आत्मीयता वाटायची. याची वर्णनं आहेत. एक वयस्कर अमेरिकन स्त्री, वयाची 60 ओलांडलेली, विवेकानंद फक्त 30 वर्षाचे होते. ती तिच्या आठवणी लिहिताना असं लिहिते की ज्या ज्या वेळेला या तरुण संन्याशाला मी पाहते आणि त्याचं विवेचन ऐकते आणि मंत्रमुग्ध करणारं त्याचं वक्तृत्व ज्या वेळेला मी ऐकते, त्यावेळेला मला असं वाटतं की मी ज्या वेळेला अगदी लहान होते ना, त्यावेळेला माझ्या बाबांच्या मांडीवर बसून ते मला ज्या गोष्टी सांगायचे त्या पद्धतीच्या गोष्टी हा तरुण संन्यासी सांगतोय. आणि माझ्या बाबांच्या मांडीवर ज्या वेळेला त्यांच्या कुशीमध्ये मी शांतपणे निश्चिंतपणे झोपायचे, त्या पद्धतीने या तरुण संन्याशाच्या मांडीवर डोकं ठेवून परत एकदा माझ्या पित्यासारखा हा आहे या जाणीवेने शांतपणे झोपावं असा विचार माझ्या मनात येतो. याला चारित्र्य म्हणतात. विवेकानंद हे चारित्र्य आहेत. मूर्तिमंत चारित्र्य, लखलखीत, गंगाजलासारखं, सूर्यासारखं तेजस्वी. संदेह नाही त्या चारित्र्याबद्दल यत्किंचित. आणि ही तेजस्विता ओज या स्वरूपामध्ये, वक्तृत्वामध्ये ओज नावाची एक विलक्षण शक्ती आहे असं विवेकानंद वर्णन करतात. ओज याचा अर्थ तुमच्या उक्ती आणि कृतीमध्ये यत्किंचित विरोधाभास जर कधी नसेल तर तुम्ही जे बोलता त्यावर श्रोते विश्वास ठेवतात. ऐकणारा प्रत्येक मनुष्य त्यावर विश्वास ठेवतो. मग सांगणारा विद्वान नसला तरी हरकत नाही, सांगणारा अगदी वेडावाकडा अगदी सामान्य गबाळ्यासारखा राहणारा असला तरी हरकत नाही. पण ज्या वेळेला तो सांगतो त्यावेळेला तो 100% विश्वसनीय आहे या जाणीवेने त्याच्या समोर असणारा मनुष्य एका लहान मुलाच्या निरागसतेने त्याला ज्या वेळेला ऐकत असतो त्यावेळेला त्याच्या हृदयामध्ये जो भाव आहे त्या भावाला ओज असं म्हणतात. विवेकानंदांसारखा वक्ता ओजस्वी बोलतो म्हणजे काय, तर त्याच्या उक्ती आणि कृतीमध्ये यत्किंचित अंतर नाही आहे. आणि हे अंतर नाही, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, या जाणीवेप्रमाणे विवेकानंद जे बोलतात ते लोकांच्या हृदयापर्यंत थेट पोचतं. माऊली म्हणतात ना 700 वर्षापूर्वी 750 वर्षापूर्वी, ये हृदयीचे ते हृदयी. या मुखापासून त्या कानापर्यंत असं नाही म्हणत ते, ये हृदयीचे ते हृदय असं म्हणतात. कारण भावभावनांचं अधिष्ठान हृदय आहे, मेंदू नाही आहे. हृदय हे भावभावनांचं अधिष्ठान आहे. म्हणून आपण शुभेच्छा देताना म्हणतो ना हार्दिक शुभेच्छा. त्याचं कारण काय, त्या हृदयापासून आहे. विवेकानंद हृदयापासून बोलतात आणि इतकी चित्ताची शुद्धता, पराकोटीची शुद्धता विवेकानंदांच्या जीवनात, त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये, साध्या साध्या गोष्टींमध्ये जी दिसते ती विस्मयकारक आहे. एक विलियम नावाचे, मोनियर विलियम नावाचे एक धर्मोपचारक होते ख्रिस्ती. आणि त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक जे ख्रिस्ती धर्मोपदेशक भारतामध्ये धर्माचा उपदेश देण्याकरता येणार, धर्मांतर करण्याकरता खूप पैसा गोळा केला जायचा त्यावेळेला, आजही केला जातो पाश्चात्य देशांमध्ये. आणि ते धर्मप्रचारक भारतामध्ये जातात
ते मोनियर विल्यम हे एक पुस्तक लिहितात त्या धर्मप्रचारकांसाठी, आणि हिंदू धर्म काय आहे हे त्यांना समजावून सांगतात. ते पुस्तक वाचनात आल्यानंतर स्वामी विवेकानंद, ज्यांना मी मदर चर्च असं म्हणायचे, स्वामी विवेकानंद, त्या मिसेस हेल, त्यांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये स्वामीजी ते लिहितात की पहा हा विल्यम काय लिहितो भारतीय हिंदू धर्माबद्दल. तो असं म्हणतो की हिंदू धर्माचं हे आश्चर्यकारक सामर्थ्य आहे की जीवनाच्या ज्याही अवस्थेमध्ये जोही मनुष्य जगतो त्याच्या धर्मविषयक सगळ्या गरजा पूर्ण करण्याचं अपार सामर्थ्य हिंदू धर्मामध्ये आहे. तसं जगाच्या पाठीवरच्या एकाही धर्मात असं दिसत नाही. आणि पुढे तो असं लिहितो, तो म्हणतो हिंदूंनी कधीही परधर्मातल्या कुठल्याही मनुष्याला धर्मांतरित करून हिंदू धर्मामध्ये आणलेलं नाही आहे. त्यांना तशी गरजच वाटत नाही. आणि पुढे विवेकानंदांनी फार कौतुकाने ते जसं त्या पुस्तकात आहे तसंच्या तसं मिसेस हेलना लिहिलंय की पहा हा विल्यम काय म्हणतो हिंदू धर्माबद्दल. म्हणे इतकी दृढ श्रद्धा आणि विश्वास हिंदू धर्मावर त्या लोकांचा आहे की एखादा ख्रिश्चन मिशनरी बऱ्याच काही गोष्टी त्यांना जरी सांगत असला तरी ते शांतपणे त्याचं ऐकून घेतात आणि आपल्या कामाला लागतात. या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देतात, कारण धर्म त्यांना जास्त कळलेला आहे. आणि ही सूत्र धरून विवेकानंद मिशनऱ्यांसमोर ज्यावेळेला बोलतात, चर्चेसमधनं त्यांची अमेरिकेत ज्यावेळेला व्याख्यान होतात त्यावेळेला विवेकानंद त्या लोकांना मानवी मन कसं आहे, त्याचा क्रमविकास कसा होतो, हिंदू धर्म त्याकडे कसं पाहतो, वेद उपनिषदांपासून आमच्या भारतीय ज्ञान परंपरेमध्ये त्यावर काय काय सांगितलेलं आहे हे सगळं सांगतात. आणि मिसेस हेल यांना लिहिलेल्या पत्रामध्ये विल्यमनी लिहिलेले एक वाक्य ते सांगतात की स्पिनोझा नावाचा त्यांचा जो तत्त्वज्ञ होऊन गेला, म्हणजे स्पिनोझाने जे तत्त्वज्ञान मांडलं ते त्याच्या अगोदर 2000 वर्षे हिंदूंनी भारतामध्ये मांडलेलं आहे. चार्ल्स डार्विननी जो क्रमविकासाचा सिद्धांत मांडला त्याच्या 700 वर्ष अगोदर त्या क्रमविकासाबद्दल पंडित चर्चा करायचे, विद्वान चर्चा करायचे म्हणाले भारतामध्ये. आणि ॲल्डस हक्सले नावाचा जो तत्त्वज्ञ त्यांच्याकडे होऊन गेला अमेरिकेमध्ये, कृष्णमूर्तींचा आणि त्याचा अगदी चांगला परिचय होता. पण त्या ॲल्डस हक्सलेने मानवी मनाच्या उत्क्रांतीबद्दल जे लिहिलं त्यापेक्षा कितीतरी जास्त गोष्टी ॲल्डस हक्सलेचा जन्म होण्यापूर्वी 600-700 वर्ष अगोदर भारतामध्ये सामान्य मनुष्य त्याची चर्चा करायचा. तर ख्रिश्चन मिशनऱ्यांना तुम्ही भारतामध्ये ज्या वेळेला जाल आणि हिंदू मनुष्याशी ज्या वेळेला बोलाल त्यावेळेला हिंदू मनुष्याची जडणघडण अशी झालेली आहे हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे तुम्ही बोला. विवेकानंद त्या लोकांना असं सांगतात की रस्ते झाडणारा सामान्य मनुष्य त्याला धर्म जेवढा कळलेला आहे तेवढासुद्धा धर्म ज्यांना कळला नाही त्यांना तुम्ही धर्मप्रचाराकरता भारतात पाठवण्याची चूक का करता आहात. आणि पुढे विवेकानंद म्हणतात की एखादी वाऱ्याची झुळूक आली तर एखादी मेणबत्ती फडफडायला लागते आणि त्या मेणबत्तीच्या मर्यादित प्रकाशामध्ये जर धर्म तुम्ही पाहत असाल तर तळपत्या सूर्यासारखा धर्म माझ्या भारतामध्ये जो सांगितला जातो तो तुम्ही का नाही समजून घेत. तर समजून घ्या. हे संपूर्ण विश्व ज्या ईश्वराची निर्मिती आहे असं आम्ही म्हणतो, तर स ईश्वर सांख्य आणि निरीश्वर सांख्य अशाही दोन्ही विचारधारा भारतीय परंपरेमध्ये आलेल्या आहेत, वेदांमध्ये आलेल्या आहेत, उपनिषदांमध्ये आलेल्या आहेत. मनुष्याचा क्रमविकास कसा होतो, मनुष्यामध्ये ब्रह्म हे संपूर्ण विश्व ज्या ब्रह्मापासून निर्माण झालेलं आहे, आदिकारण ब्रह्म या विश्वाचं जे आहे ते संपूर्ण विश्व त्याच्यापासून जे निर्माण झालं, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, या आकाश तत्वापासून पृथ्वी तत्वापर्यंत, सूक्ष्मापासून स्थूलापर्यंत क्रमशः अवतीर्ण ज्या वेळेला हे विश्व झालं, हे जग ज्या वेळेला झालं आणि 5 इंद्रियांच्या द्वारे मनुष्याला आणि मनाच्या द्वारे मनुष्याला ज्या वेळेला ते अनुभवता येतं तिथपर्यंत हे अवतरण कसं झालं आणि त्याच 5 इंद्रियांचं त्याच मनाचं एक साधन म्हणून उपयोग करून घेऊन योगशास्त्राने यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या मार्गाने, अष्टांग योगाच्या मार्गाने किंवा कर्माच्या मार्गाने किंवा ज्ञानाच्या मार्गाने किंवा भक्तीच्या मार्गाने तुम्ही पूर्णत्वाला जाऊ शकता, जिथून तुम्ही
अवतीर्ण झाला, जिथून तुम्ही खालच्या स्तरावर आला आहात, जडत्वाच्या पातळीवर आला आहात, जिथून तुम्ही आला तिथपर्यंत परत जाणं शक्य आहे. मनुष्यामध्ये सुप्तावस्थेत असलेल्या ईश्वराचं प्रकटीकरण करणं हा हिंदू धर्माचा उद्देश आहे. हे एका वाक्यात त्यांनी सांगितलं. व्हॉट इज द एम ऑफ हिंदुइझम? द एम ऑफ हिंदुइझम टू इव्हॉल्व गॉड आउट ऑफ मटेरियल मॅन. मनुष्यामध्ये दडलेला ईश्वर जो आहे त्याचं प्रत्यक्ष प्रकटीकरण करणं हा हिंदू धर्माचा उद्देश आहे, असं विवेकानंद अमेरिकन लोकांना सांगतात. ईश्वर म्हणजे ज्ञान, ईश्वर म्हणजे सामर्थ्य, ईश्वर म्हणजे तेज, ईश्वर म्हणजे दिशा आणि काळाच्या पलीकडे अस्तित्वात असलेली शाश्वत सत्ता, जी सर्व काळ सर्वत्र अस्तित्वात आहे, निरंतर अस्तित्वात आहे, आणि जी चेतनेच्या रूपामध्ये या विश्वाच्या पाठीवरच्या सूक्ष्म जीवजंतूंपासून मनुष्यापर्यंत पशु पक्षी वनस्पती या सगळ्यांमध्ये समान पद्धतीने दिसते. ती चेतना परब्रह्म जे आहे तर ते त्या चेतनेच्या रूपाने प्रत्येकामध्ये आहे, आणि त्या चेतनेमध्ये ईश्वराचा अनुभव घेणं आणि ती उत्क्रांत करणं, या पद्धतीने विवेकानंदांनी वैदिक तत्त्वज्ञान, हिंदू धर्म, उपनिषद, भारतीय परंपरेत पुराणांमधनं सांगितलेल्या गोष्टी, रूपकथा ज्या आहेत त्या अगदी रामायणातल्या असतील, महाभारतातल्या असतील, नीतिसूत्र असतील. व्हाय शुड वन बी मॉरल? कशासाठी नीतिमान असावं मनुष्याने? तर विवेकानंद असं म्हणतात की मनुष्याने नीतिमान यासाठी असावं की त्याशिवाय तुमची इच्छाशक्ती प्रबळ होत नाही. नीतिमान मनुष्याचीच इच्छाशक्ती प्रबळ असू शकते. अनीतीचं वर्तन करणारा मनुष्य सतत धास्तावलेला असतो वेगवेगळ्या कारणांनी. वन शुड बी मॉरल बिकॉज इट स्ट्रेंथन्स हिज विल. त्याची इच्छाशक्ती जागृत करते. ज्यावेळेला विवेकानंदांचं ते अपूर्व यश आपण पाश्चात्य देशांमध्ये, अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, फ्रान्समध्ये तिथल्या विचारवंतांनी विवेकानंदांबद्दल जे काही व्यक्त केलेलं आहे ते सगळं आपण ज्यावेळेला वाचतो त्यावेळेला एक व्यक्ती म्हणून विवेकानंदांच्या जीवनाच्या, त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या काय गुणवत्ता होत्या त्याकडे आपण जर पाहिलं तर आपण विस्मयचकित होऊन जातो. विवेकानंद जे बोलतात त्यांच्या गळ्याखाली ख्रिश्चनिटी उतरवण्याकरता अनेक ख्रिश्चन लोकांनी ख्रिश्चनिटी या विषयावर ज्यावेळेला विवेकानंदांची चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला विवेकानंदांनी त्यांना ओल्ड टेस्टॅमेंट, न्यू टेस्टॅमेंट, बायबलमध्ये काय म्हटलं, पॉल काय म्हणाला, येशूने काय सांगितलं, क्रमविकास कसा, जीवनमार्ग आणि ध्येय मीच आहे, हे सगळं इथपासून सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या. आणि ते अमेरिकन लोकांना विचारतात की सतत एकमेकाचे खिसे कापणारे आणि सतत एकमेकावर बंदूक रोखणारे तुमचे लोक ज्यावेळेला ख्रिस्ताचं नाव घेतात आणि ख्रिस्ताच्या अपार करुणेबद्दल बोलतात त्यावेळेला ख्रिस्ताची करुणा कुठे अस्तंगत झाली आहे तुमच्या जीवनातनं, याचं प्रामाणिक चिंतन तुम्ही करणार की नाही? भारतीयांचं धर्मपरिवर्तन करण्यापेक्षा हिंदूंचं धर्मपरिवर्तन करण्याकरता जे तुम्ही प्रचारक तिकडे पाठवतात, भारतात पाठवता, अमेरिकेमध्ये पाठवता, सर्वत्र पाठवता, ते प्रचारक पाठवण्यापेक्षा ख्रिस्तांचं, येशू ख्रिस्ताची जी करुणा आहे असं तुम्ही म्हणता त्या करुणेचा तुमच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष अनुभव तुम्ही स्वतः कधी घेणार? आणि तो जर घेणार नसाल ते मिशनरी त्यांना प्रश्न विचारतात की तुम्ही ख्रिश्चन लोकांना हिंदू करण्यासाठी इथे आला आहात का? त्याला विवेकानंद त्यांना असं म्हणतात की मी ख्रिश्चनांना हिंदू करण्यासाठी नाही आलेलो, ख्रिश्चनांना जरा जास्तच चांगला ख्रिश्चन करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. तुम्ही हिंदू धर्मात येऊन माझा काय लाभ आहे ते म्हणायचे, पण तुम्ही अधिक चांगले ख्रिस्ती झाल्याने येशूची जी करुणा तुम्ही पुन्हा पुन्हा सांगता. संडे कन्फेशनमध्ये आठवड्यातनं एकदाच रविवारी ज्या पद्धतीची कबुली देतात स्वतःच्या पापांची कन्फेशनच्या नावाखाली, तर ते कन्फेशनची कबुली देताना पुन्हा ते पाप करू नये की ज्याचा पश्चाताप करण्याची वेळ आपल्याला येईल, असं कुठलंही कृत्य आपल्या हातून घडू नये. हे लहानपणापासून हिंदू कुटुंबामध्ये संस्कारामध्ये आपली आई आपल्या मुलांना समजावून सांगत असते. आणि हेच संस्कार जर ख्रिश्चनिटीमध्ये तुम्ही प्रामाणिकपणाने केले आणि त्याचं पालन जर तुम्ही केलं तर आत्ताची तुमची अमेरिका वेगळी दिसेल. ऐश्वर्याच्या शिखरावर दिसते, ती फक्त ऐश्वर्याच्या शिखरावर दिसणार नाही, ती नैतिकतेच्या सुद्धा शिखरावर दिसेल. आणि विवेकानंद जे म्हणतात नियती काम करत असते ना प्रत्येक गोष्टीमध्ये, विलक्षण उलथापालथ नियती करत असते या जगामध्ये, विश्वामध्ये. अकल्पनीय गोष्टी या विश्वामध्ये घडत असतात.
11 सप्टेंबर 1893ला विवेकानंदांचं सर्वधर्म परिषदेमध्ये त्यांना विश्वविजयी करणारं जे भाषण झालं, त्याच 11 सप्टेंबर 2001ला लादेनच्या दहशतवाद्यांनी 2 विमानं टाक्यागच्च भरलेली अमेरिकेतल्या ट्विन टॉवर्सना धडकवून अत्यंत मजबूत मानल्या जाणाऱ्या त्या इमारती, त्याचं पोलाद वितळून काही क्षणामध्ये जमिनीवर कोसळल्या. 3000 लोकांचे प्राण त्याच्यामध्ये गेले. विवेकानंद बोलतात ते 11 सप्टेंबर 1893, आणि त्याच दिवशी 108 वर्षांनी अमेरिकेमध्ये ही घटना ज्यावेळेला घडली त्यावेळेला अमेरिकेतले काही विचारवंत म्हणतात की विवेकानंदांनी अमेरिकन लोकांना धर्म समजून सांगितला होता, त्याचा नेमका अर्थ आपल्याला कळला नाही, आणि अधर्मी लोकांच्या हातात संहारक शस्त्र देण्याचं जे पाप आपण केलं त्याचं परिमार्जन करण्याला प्रारंभ झाला आहे की काय, अशी भीती आत्ता आम्हाला वाटते 108 वर्षांनंतर. विवेकानंदांनी कर्माचा सिद्धांत अमेरिकन लोकांना समजावून सांगितला. तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्माचं कर्मफलामध्ये निसंदिग्ध रीतीने कर्माचं फल होतंच, तयारच होतं, आणि ते कर्माचं कर्मफलामध्ये रूपांतर होण्याकरता जो काळ लागतो त्या काळाचं भान नसल्यामुळे मनुष्य पुन्हा पुन्हा पाप करायला धजावतो. आणि याकरता महाभारतापासून अनेक अवतरणं उद्धरणं ते सगळी ग्रंथांमधली सांगतात. दुर्योधन जसं म्हणतो, जानामी धर्म हा नचमे प्रवृत्ती आहे, पण माझी प्रवृत्ती धर्माकडे होत नाही. जानामी अधर्म हा नचमे निवृत्ती, अधर्म काय आहे हे मला माहिती आहे, पण अधर्मापासून निवृत्त व्हावं असं मला वाटत नाही, असं दुर्योधन म्हणतो. आणि महाकवी भासाने दुर्योधनाच्या जीवनावर जे लिहिलं आहे त्यात तो असं म्हणतो की रणांगणावर 18व्या दिवशी ज्या वेळेला दुर्योधनाची छाती फोडून टाकलेली आहे भीमाने गदेने, आणि त्याच्या मांड्या फोडून टाकलेल्या आहेत, रक्त वाहत आहे, आणि मरणाच्या शेवटच्या घटका दुर्योधन मोजतो आहे, त्यावेळेला त्याचा नातू त्याच्या मांडीवर बसण्याकरता त्या रक्तामासाचा चिखल झालेल्या त्या कुरुक्षेत्रावर त्याला शोधून काढतो आणि म्हणतो, आजोबा रोज तुमच्या मांडीवर मी बसतो, राजसिंहासनावर तुम्ही बसलेले असता त्यावेळेला, आज मी मांडीवर कसा बसू? दुर्योधन मरणप्राय यातना त्याला होत असताना म्हणतो की माझ्या मांड्या शिल्लक नाही आहेत. हे असं का झालं? तर म्हणे भीमाने गदेने फोडून टाकलं माझं हृदय आणि माझ्या मांड्या. मग भीमाने असं का केलं असं तो निरागस नातू 5 वर्षाचा 5-6 वर्षाचा विचारतो. आणि दुर्योधन त्याला म्हणतो की मी ज्या वेळेला गुरुकुलात शिकत होतो त्यावेळेला आचार्य सांगायचे की सत्यम वद धर्मंचर स्वाध्यायान मा प्रमदाः, 1 2 3 तत्व सांगायचे. विवेकानंद भारतीय गुरुकुल कशा पद्धतीने भारतीय विद्यार्थ्यांना तयार करायचं, संस्कारित करायचं ह्या अमेरिकन लोकांना समजावून सांगतात. सत्यम वद, खरं बोला, धर्मंचर, धर्माप्रमाणे आचरण करा, अधर्माप्रमाणे वागू नका, आणि स्वाध्यायान मा प्रमदाः, पुन्हा पुन्हा रोज जसं स्नान करतो आपण शरीराच्या बाह्य शुद्धतेकरता तसं पुन्हा पुन्हा मनाच्या शुद्धतेकरता रोज अध्ययन करा, पवित्र विचारांच्या सान्निध्यामध्ये राहा. पवित्र विचारांच्या सान्निध्यामध्ये राहिल्यानंतर स्वाभाविकपणे मनामध्ये त्या पद्धतीचे संकल्प, त्या पद्धतीची इच्छा, त्या पद्धतीचं वळण मनाला लागेल जे सकारात्मक असेल, कुणाच्याही दुःखावर ते अवलंबून नसेल, स्वतःच्या सुखाकरता. हे सगळं विवेकानंद पाश्चात्य लोकांना या सगळ्या कथा समजून सांगायचे. मग त्या कथेमध्ये तो दुर्योधन त्या नातवाला असं म्हणतो की माझ्या गुरुजींनी मला जे समजून सांगितलं होतं जानामी धर्मः, पण त्याकडे माझी प्रवृत्ती झाली नाही, आणि जानामी अधर्मः त्यातनं मी निवृत्त झालो नाही, त्याचा परिणाम हा झाला. त्यामुळे तू लक्षात ठेव की गुरुकुलामध्ये तुझे गुरुजी जे सांगतील त्याप्रमाणे आचरण कर, जे संस्कार झाले त्याप्रमाणे आचरण करावं, यासाठी ते संस्कार होतात. आणि संस्कार करणारा माणूस ते आचरण प्रत्यक्ष करत असेल तरच ऐकणारा तसंच आचरण करतो. हे शाश्वत सिद्धांत आहे हा. बोलणं वेगळं आणि कृती वेगळी असेल तर एक शेंबडं लहान मूलसुद्धा तुमचं बोलणं ऐकून घेणार नाही. आणि बोलणं आणि वागणं याच्यामध्ये यत्किंचित अंतर नसेल तर ऐश्वर्याच्या शिखरावर असणारी अमेरिका ईश्वरासारखं तुम्हाला मस्तकावर धारण करेल. विवेकानंदांना जसं त्यांनी उचलून घेतलं, $1 खिशात नसलेला एक निष्कांचन संन्यासी
अमेरिकेमध्ये इतका प्रभाव निर्माण करतो आणि अमेरिकन लोक त्या मनुष्याच्या इतक्या विद्वत्तेवर, विवेकानंदांच्या त्यांच्या शुद्धतेवर, त्यांच्या बोलण्यावर, त्यांच्या ओजस्वी वक्तृत्वावर फिदा झाले. ते उगाच नाही झालेले. एक व्यक्ती म्हणून विवेकानंदांच्या ज्या गुणवत्ता आहेत त्याचं चिंतन भारतीयांनी करावं. ते अपरिहार्य आहे. आत्ताचा भारत जी सर्व प्रकारची दुःख भोगतो आहे ती दुःख शाश्वत सिद्धांताचं आकलन नसल्यामुळे भोगतो आहे. आणि शाश्वत सिद्धांत जे आहेत विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या संपूर्ण विराट चक्राचं नियमन करणारी जी शक्ती आहे ती शक्ती ज्या शाश्वत नियमांच्या आधाराने या विश्वाचा कारभार चालवते त्या शाश्वत नियमांच्या आकलनाच्या अभावी मानवी जीवनामध्ये पराकोटीचं दुःख मनुष्य भोगतो. हे पुन्हा पुन्हा विवेकानंद सांगतात. अज्ञान हे दुःखाचं कारण आहे आणि ज्ञानच फक्त दुःखमुक्त करू शकतं. मग ज्ञान काय आहे? असं काहीच करू नका की जे केल्याने पश्चात्तापाची वेळ येईल. क्षणिक सुखासाठी ज्या तडजोडी नैतिकतेशी करतो मनुष्य त्या दारुण दुःख त्या मनुष्याच्या पदरात घातल्याशिवाय राहत नाही. कर्माच्या सिद्धांताप्रमाणे पुन्हा 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 ती दुःख मनुष्य अनुभवतो, अनेक प्रकारे अनुभवतो. विवेकानंदांच्या सगळ्या तत्वज्ञानाचा सारांश एका वाक्यात सांगता येईल. या पद्धतीचं ते वाक्य आहे. आणि ते वाक्य ते पाश्चात्यांनाही सांगतात आणि भारतीयांनाही सांगतात. ते वाक्य असं आहे, नेव्हर एव्हर इन युअर लाईफ, तुमच्या आयुष्यात कधीही, नेव्हर एव्हर इन युअर लाईफ फॉर एनिथिंग, कशाहीसाठी, विच यू थिंक इज सो प्रेशस इन धिस वर्ल्ड, या जगामध्ये इतकं मौल्यवान आहे, डोळे दिपवून टाकणारं ज्याचं ऐश्वर्य आहे, अशा कुठल्याही गोष्टीसाठी आयुष्यात कधीही काय करू नका. नेव्हर एव्हर लोअर द स्टँडर्ड ऑफ प्युरिटी ऑफ युअर सोल फॉर एनिथिंग इन धिस वर्ल्ड. तुमच्या चारित्र्याच्या, तुमच्या आत्म्याच्या शुद्धतेशी यत्किंचित तडजोड करू नका. एक पायरीसुद्धा तुमच्या नैतिकतेच्या पातळीवरनं कुठल्याही लाभाकरता खाली उतरू नका. तुम्ही जेवढ्या पायऱ्या खाली उतरणार तेवढ्याच पायऱ्या पुन्हा तुम्हाला या क्रमविकासाच्या चक्रामध्ये चढाव्या लागतील. तुम्ही खाली 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 जाऊ शकत नाही आहे. चक्र तुम्हाला परत वर नेणार आहे. त्यावेळेला तितकीच दमछाक तुमची पुन्हा एक एक पायरी जी तुम्ही उतरला ती चढण्याकरता तुमची होणार आहे. हे शाश्वत सत्य आहे आणि हे विवेकानंद अमेरिकन लोकांनाही सांगतात. आणि ज्या वेळेला या पद्धतीच्या ज्ञानाचं प्रत्यक्ष अनुभव येतो, बौद्धिक आकलन नाही, प्रत्यक्ष अनुभव ज्या वेळेला येतो त्यावेळेला मनुष्याची अंतर्दृष्टी जागृत होते. विवेकानंदांची अंतर्दृष्टी जागृत झाल्याची अनेक उदाहरणं त्यांच्या जीवनामध्ये दिसतात आपल्याला. त्यातली 2 महत्त्वाची उदाहरणं जी अमेरिकन लोकांशी संबंधित आहेत ती आपल्याला सांगावी. मादाम काल्व्हे नावाच्या पाश्चात्य जगामध्ये त्या काळामध्ये खूप प्रसिद्ध असलेल्या एक गायिका होत्या, पॉप सिंगर होत्या. आणि त्यांच्या जीवनामध्ये सातत्याने काही प्रसंग असे घडले की जे प्रसंग घडल्यामुळे त्या दारुण दुःखामध्ये आणि वैफल्यामध्ये गेल्या, नैराश्यामध्ये गेल्या. कित्येकदा मिशिगनच्या सरोवराच्या त्या प्रचंड जलाशयामध्ये आपण उडी टाकावी असं त्यांना वाटायचं. विवेकानंदांची कीर्ती त्यांच्या कानावर पडली होती. विवेकानंदांची व्याख्यानं चालू होती त्यावेळेला आणि न्यूयॉर्क शहरामध्ये एका ठिकाणी विवेकानंदांचं जिथे वास्तव्य होतं त्या ठिकाणी त्या गेल्या आणि त्यांनी वर्णन केलेलं आहे त्यांच्या आठवणींमध्ये. रामकृष्ण मठाने पण त्यात लिहिलं आहे त्या आठवणी. ती आठवण अशी आहे की अर्धवट लागलेलं असं एक दार होतं की दाराच्या बाहेर एक व्हरांडा होता आणि त्या व्हरांड्यामध्ये एका खुर्चीवर त्या बसल्या आणि आतून त्यांना आवाज आला. आपण म्हणतो ना, बाळा आत ये. एखाद्या लहान मुलीला आपण कसं म्हणू की बाळा आत ये, तसा आवाज त्यांना ऐकू येतो मादाम काल्व्हेना की बाळा आत ये. त्या आत जातात. एका खुर्चीवर स्वामीजी बसले आहेत, समोर टेबल आहे, काही ग्रंथ आहेत आणि स्वामीजी अंतर्मुख अवस्थेत
भगवद्गीतेत श्रीकृष्ण जसं सांगतो ना की नासाग्र दृष्टी नासाग्र ज्या वेळेला असते त्यावेळेला डोळ्यांनी आपल्याला बाकी काहीच दिसत नाही, आणि बाकी काही दिसत नाही तर डोळ्यामुळे जी बहिर्मुख अवस्था आहे ते सतत बाहेर पाहिल्यामुळे ती बहिर्मुख अवस्था येत नाही, मनुष्य अंतर्मुख होतो. तर विवेकानंद तसे बसलेले आहेत, तिच्याकडे पाहिलेलंही नाही आहे त्यांनी. ती येऊन समोरच्या खुर्चीवर बसते आणि विवेकानंदांच्या मुखातनं ती तिच्या जीवनामध्ये तिच्या व्यतिरिक्त इतर कुणालाही माहिती नाही अशा सगळ्या घटना आणि प्रसंग एका पाठोपाठ एक शांतपणे तिला सांगतात. ती आश्चर्य वाटतं तिला, थक्क होऊन जाते ती. आणि ती विवेकानंदांना विचारते की हे माझ्या व्यतिरिक्त कुणालाही माहिती नाही आहे, हे कुणी सांगितलं तुम्हाला? त्यावेळेला विवेकानंद म्हणतात की कुणी सांगण्याची आवश्यकता काय आहे? एखादं उघडलेलं पुस्तक जे आहे त्या पुस्तकाच्या पानावर जे लिहिलं आहे ते जसं मनुष्याला वाचता येतं तसं मी तुझं मन वाचतोय आता. आणि मादाम काल्व्हेंना त्यांनी सांगितलं की तू पुन्हा पुन्हा तुझ्या जीवनातले ते सगळे दुर्दैवी घटनाक्रम जे आहे ते दुर्दैवी घटनाक्रमाचं पुन्हा पुन्हा चिंतन करू नको, लेट गो, ते सोडून दे, यातनं बाहेर पड आणि खूप चांगलं जीवन तुझी वाट पाहत आहे. तुझ्या जीवनामध्ये अत्यंत दुर्दैवी गोष्टी जशा घडल्या तशा कित्येक लोकांच्या जीवनात घडतात, पण त्या मागे सोडून आपल्याला पुढे चालायला लागायचं आहे. आणि अतिशय उज्ज्वल यश, अत्यंतिक मनशांती आणि खूप सुंदर जीवन तुझ्या वाट्याला येणार आहे. तर त्यामुळे तू धीर सोडू नको, पण जे सोडायचं आहे आणि जे तू घट्ट धरलेस ते मात्र सोडून दे. मग मादाम काल्व्हेच्या जीवनामध्ये त्यानंतर आश्चर्यकारक परिवर्तन झालं आणि विवेकानंद आणि त्यांचा नंतरचं सहवास, त्यांचं बोलणं, चर्चा एकमेकांच्या ज्या आहेत, रूपच बदलून गेलं मादाम काल्व्हेंचं. हा एक प्रसंग विवेकानंदांच्या चरित्रात आहे. ज्या वेळेला ज्ञानाचं बौद्धिक आकलन नाही, ज्ञानाचा अनुभव येतो ना, त्यावेळेला तो त्या तेजाने ते ज्ञान प्रकट होतं, त्या तेजाने प्रत्यक्ष. दुसरा एक अनुभव, अमेरिकेतले मोठे उद्योगपती आणि ते विवेकानंदांची खूप कीर्ती ऐकली आणि ते गेले त्यांना भेटायला. आणि भेटायला गेल्यानंतर असेच विवेकानंद त्या खुर्चीवर बसले होते, समोर टेबल होतं, काही लिहित होते आणि या बाजूला असा दरवाजा असेल की जो दिसणार नाही त्यांना. मग तिथून ते आले आणि त्यांनी सांगितलं की मी हेनरी फोर्ड, अमेरिकेतला सगळ्यात मोठा उद्योजक आहे. त्यांची अपेक्षा होती की हा कफल्लक संन्यासी जणू लोटांगणच घालेला अमेरिकेतल्या अतिश्रीमंत माणसांपैकी मी एक आहे असं सांगितल्यानंतर. तर त्यावर विवेकानंद काही लिहित होते, वाचत होते. विवेकानंदांचा प्रतिसाद त्याला हलवून टाकणारा होता. विवेकानंदांनी विचारलं, सो व्हॉट? म्हणून काय? त्याला असं वाटलं की नीट ऐकलं नाही का या मनुष्याने मी काय बोलतोय. आय एम अ वेल्थिएस्ट पर्सन इन धिस कंट्री, असं तो म्हणाला. त्यावेळेला विवेकानंद एखाद्या लहान मुलाला तो त्रागा करतो ना, हट्ट करतो, हातपाय आपटायला लागतो, त्याच्याशी कसा बोलतो एखादा माणूस, आई किंवा वडील कसं सांगतात त्याला समजून, चिडचिड करू नको वगैरे या पद्धतीने, तसं विवेकानंद त्याला हेनरी फोर्डला म्हणतात सो व्हॉट? म्हणून काय? आणि मग त्याला म्हणतात, द ग्रेट लॉर्ड ऑलमायटी has conferred on you the wealth to channelize it to the needy poor. गरजू लोकांपर्यंत ती संपत्ती त्यांच्या दुःखातनं त्यांना बाहेर काढण्याकरता चॅनलाइज करावी, याकरता परमेश्वराने तुला दिलेली आहे त्या संपत्तीचा योग्य विनियोग कर. आणि जी संपत्ती तुझी आहे असं तू म्हणतो ती तुझ्या जन्मापासूनच्याही अगोदरपासून इथे होती आणि तू या जगात नसशील तरीसुद्धा ती संपत्ती या जगातच राहील. फक्त तू नसशील, संपत्ती होती, आहे आणि राहील, तू नसशील. हे ज्यावेळेला
इतक्या शांतपणे आणि इतक्या ठामपणे त्याच्याकडे लक्ष सुद्धा न देता लिहिता किंवा वाचताना विवेकानंद जे बोलतात त्याच्या पायाखालनं जणू जमीनच काढून घेतली कुणीतरी असं वाटतं. त्याने असा अनुभवच घेतला नाही हेनरी फोर्डने. तो ताड निघून जातो. त्याच्या डोक्यात भयंकर गोंधळ होतो आणि त्यानंतरच्या 1 महिन्या 2 महिन्यामध्ये अनेक सामाजिक उपक्रमांकरता प्रचंड दानधर्म करण्याकरता फोर्ड फाउंडेशनची स्थापना हेनरी फोर्डने केलेली आहे. त्यानंतरचा तो कालखंड आहे आणि फोर्ड फाउंडेशनच्या शिष्यवृत्तीने अमेरिकेत कित्येक भारतीय विद्यार्थी सुद्धा शिकायला जे गेले त्याचा उगम विवेकानंदांच्या आणि हेनरी फोर्डच्या त्या 5-7 मिनिटाच्या भेटीत आहे. चारित्र्य याला म्हणतात, आत्मबल याला म्हणतात, ज्ञान याला म्हणतात, ज्ञानाचा प्रकाश याला म्हणतात. त्या सिस्टर ख्रिस्तींनी लिहिलेली एक आठवण आहे. एक व्यक्ती म्हणून विवेकानंदांचं व्यक्तिमत्व कसं होतं ते आपल्याला उलगडत जातं ज्यावेळेला आपण ह्या आठवणी वाचतो त्यावेळेला. एका छोट्याशा गावामध्ये विवेकानंदांची काही व्याख्यानं होती आणि त्याकरता विवेकानंदांचे हे सगळे चाहते, पाश्चात्य चाहते, अशी व्याख्यानं असली की तिथे जायचे त्यांच्याबरोबर, स्वामीजींबरोबर. तर त्या सिस्टर ख्रिस्तींचा तिचा एक भाऊ जो आजारी होता आणि तिथे केअरटेकर म्हणून एक वृद्ध स्त्री होती, तिच्या घरामध्ये कुटुंबात त्याला ठेवलं होतं. नंतर तो गेला. तर तिला भेटायला म्हणून ती सिस्टर ख्रिस्तीन गेली. त्यावेळेला तिने बघितलं की त्या वृद्ध अमेरिकन स्त्रीच्या घराच्या दिवाणखान्यामध्ये विवेकानंदांचं फुल साईज असा मोठा फोटो होता भिंतीवर लावलेला. तर तिला आश्चर्य वाटलं फार. ती तिला विचारते, म्हणते की हु इज ही. त्यावर ते अमेरिकन वृद्धा ते तिला विचारते, डोंट यू नो हिम. माहिती नाही तुला कोण आहे. तर ते जाणून घेण्याचा प्रयत्न करते की तिचं मत काय आहे विवेकानंदांबद्दल. ती अमेरिकन वृद्धा तिला असं सांगते, ही इज लिव्हिंग गॉड इन ह्युमन बॉडी. हा ईश्वर आहे मानवी शरीर धारण केलेला. सिस्टर ख्रिस्तीन तिला पुन्हा विचारते, हाऊ डू यू नो. तुला कसं माहिती आहे. ती म्हणते, डोंट यू फील लाईक मी सीइंग हिज फेस. त्याचा चेहरा बघून तुला कळत नाहीये. बहिणाबाईंना त्यांचे सुपुत्र ज्या वेळेला विवेकानंदांचा फोटो दाखवतात, फेटा गुंडाळलेला सर्वधर्म परिषदेतला, आणि बहिणाबाईंना काही लिहिणं वाचणं नाही, काव्यजच पुरायचं, त्या लिहायच्या, कुणीतरी लिहून घ्यायचं, असे बहिणाबाईंच्या कविता लिहिल्या लोकांनी. सोपानदेव असं लिहितात की माझ्या आईने तो फोटो डोळे भरून बघितला आणि मी विचारलं आईला की आई हे कोण आहेत. तर म्हणे बहिणाबाईंनी सांगितलं, आईने माझ्या असं सांगितलं म्हणे की आज भगवंताने फेटा गुंडाळलेला दिसतोय. एक अमेरिकेतली वृद्ध आणि खानदेशातल्या जळगाव जिल्ह्यातल्या त्या बहिणाबाई, या 2 स्त्रिया एकसारखं पाहतात. चित्तशुद्ध जर असेल ना तर स्वच्छ आणि शुद्ध पाण्यामध्ये जसं सूर्याचं आणि चंद्राचं प्रतिबिंब उमटतं तसं शुद्ध मनामध्ये मनुष्याचं प्रतिबिंब तो जसा आहे तसं उमटतं. त्याकरता चित्तशुद्ध असायला हवं. हिंदू धर्म हे सांगतो. स्वामी विवेकानंद म्हणतात की हिंदू धर्म हे सांगतो की तुमचं चित्त शुद्ध करा. नेव्हर एव्हर लोअर द स्टँडर्ड ऑफ प्युरिटी ऑफ युअर सोल. तुमच्या शुद्धतेची यत्किंचित तडजोड तुम्ही जन्मात कधी करण्याची चूक करू नका, कारण ती चूक केल्यानंतर तुम्ही जे मिळवणार आहात त्यापेक्षा तुम्ही जे गमावणार आहात ते भयंकर आहे. तुम्ही जे गमावता ते किती गमावलं याचा तुम्हाला अंदाज नाही आहे. परिसाच्या तुकड्याशी कवड्यांचा सौदा करण्यासारखा आहे.
आणि ही चूक मनुष्य पुन्हा पुन्हा करतो. भारतीय लोक पुन्हा पुन्हा करतात. 125 वर्ष विवेकानंदांचं आणि आपल्यातलं अंतर आहे. विवेकानंद भारतीय शिक्षण व्यवस्थेबद्दल जे बोलतात ते म्हणतात चारित्र्य निर्माण करणारं शिक्षण आम्हाला हवं आहे. मॅन मेकिंग एज्युकेशन आम्हाला द्यायचं आहे भारतामध्ये, जे चारित्र्य निर्माण करेल. सच्चरित्र शुद्ध चारित्र्याचा मनुष्य कुठल्याही जीवनाच्या क्षेत्रामध्ये जर काम करेल तर तो धर्माच्या चष्म्यातनं त्याच्या स्वतःच्या जीवनाकडे ज्या वेळेला पाहिल त्यावेळेला त्याला हे कळतं की मी आणि माझ्या समोरचा माणूस दोन वेगवेगळ्या व्यक्ती जरी वाटत असलो, दिसत असलो, तरी वस्तुतः आम्ही एकच आहोत, एकरूप आहोत. जाणीवा संक्रमित होतात मनुष्यामध्ये. प्रेम संक्रमित होतं. एनर्जी ट्रान्सफर होते ना. कंडक्शन, रेडिएशन, वेगवेगळे प्रकार भौतिकशास्त्रात सांगतात ना. तसं चित्तामध्ये तीव्रतेने एखादा विचार जर असेल तर तो विचार संक्रमित होतो समोरच्या मनुष्याच्या हृदयामध्ये. त्याची भाषा तुम्हाला कळण्याची जरुरी नाही आहे, आपोआप तो संक्रमित होतो. ती एक प्राकृतिक व्यवस्था आहे ईश्वराने तयार केलेली, आणि ती व्यवस्था मनुष्याला जास्त 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 शुद्ध करत जाते. आणि आपल्याकडे लोक विचारतात ना की काव तुमचं वय किती, आणि मग तुम्ही वया इतके काही वयस्कर दिसत नाही. तर मग फार कौतुक वाटतं लोकांना असं कोणी म्हटलं की अरे तुम्ही तुमच्या वयापेक्षा जास्त चांगले तरुण दिसतात. विवेकानंद अमेरिकन लोकांना निसंदिग्ध शब्दामध्ये सांगतात की आमचं वय काही हजार वर्षांचं आहे. सहजपणे ज्या वेळेला भगवद्गीतेतलं एखादं सूत्र ते सांगतात किंवा शिवमहिम्न स्तोत्रामधला पहिल्या व्याख्यानामध्ये त्यांच्या जे सूत्र ते सांगतात, शिवमहिम्न स्तोत्रात रुचिनाम वैचित्र्यात रुजुकुटील नाना पथजुषाम नृणाम एको गम्यः त्वमसी पयसाम अर्णव इव. आमच्यातली सहिष्णुता जी आलेली आहे ती अचानक नाही आलेली. वेगवेगळ्या मार्गांनी लोक एका ईश्वरापर्यंत जात असतात. त्यांचे सरळ किंवा वेडेवाकडे मार्ग जरी असले तरी सुद्धा ते एकाच ईश्वरापर्यंत जातात. आकाशात पतितुम पाय तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारा केशवम प्रति गच्छति. ईश्वराकडे ते सगळे नमस्कार वंदन केलेलं जातं, त्याच्यापर्यंत पोचतं. आकाशात पडणारं पाणी अंतिमतः त्याची परिणती सगळ्या नद्यांमधनं सागरापर्यंत ज्या वेळेला ते जातं, त्यातला प्रत्येक थेंब त्या पद्धतीने कुणी कुठल्याही प्रकारे निस्सीम साधना ईश्वराची जर केली तर ती ईश्वरापर्यंत पोचते. हे सूत्र विवेकानंद सांगतात. आणि ज्या वेळेला भगवद्गीतेतलं किंवा महाभारतातलं द्रौपदीचा आणि युधिष्ठिराचा संवाद ते सांगतात त्यावेळेला ते पाश्चात्य लोक कान टवकारून ऐकतात. आणि म्हणून विवेकानंद सांगतात की आमचं वय काही हजार वर्षांपूर्वीचं आहे. आम्ही सहजपणे महाभारताच्या काळापर्यंत मागे जातो, त्याच्याही 2000 वर्ष मागे रामायणाच्या काळापर्यंत जातो. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी हे ज्या वेळेला विवेकानंद म्हणतात, आणि संघ परिवार तेच ज्या वेळेला म्हणतात, नमस्ते सदा वत्सले मातृभूमे म्हणतो, त्यावेळेला 100 वर्षापूर्वी त्यांना धुडकवणारे लोक ज्या वेळेला त्यांना स्वीकारतात. हे चमत्कार आणि हे परिवर्तन आपोआप होत नाही, त्यामागच्या आत्मबलाने हे परिवर्तन होतं. आणि याची परंपरा प्रभू रामचंद्रांच्या आणि त्यांच्याही अगोदरच्या काळापासून, वाल्मिकी रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांच्या अगोदरच्या 100 पिढ्यांची नावं आहेत. आपलं वय किती आहे पहा. म्हणून आपण थकलो नाही. 1200 वर्षाच्या परचक्रानंतर सुद्धा आपण जसे आहोत तसेच्या तसे शिल्लक राहिलो. याचं कारण मजबूत आहोत आपण. अधिष्ठान जे आहे ज्ञानाचं, आपल्या परंपरेचं जे अधिष्ठान आहे, संस्काराने टिकवलेलं अधिष्ठान आहे, ते ठाम आहे. अजून काळ्या पाषाणावर एखादी इमारत उभी करावी ना, त्या पद्धतीचं फाउंडेशन आहे. विवेकानंद म्हणतात की इतकी परचक्र आली. भारत त्यांनी फिरून बघितला होता अमेरिकेत जाण्याच्या अगोदर परिव्राजक अवस्थेमध्ये. 2.5-3 वर्ष ते भारतात फिरले. लहान लहान गावांपर्यंत गेले, हिमालयामध्ये फिरले, काश्मीरमध्ये गेले, तिथनं केरळपर्यंत गेले. संपूर्ण उभा आडवा भारत, गुजरातपासनं बंगालपर्यंत, बंगालमधले ते स्वतःच होते, या सर्व गोष्टींमध्ये प्रचंड फिरले त्यांनी. आणि समाज मन जाणून घेतलं, त्यावेळेची स्थिती, त्यावेळेचं अज्ञान, त्यावेळेचं दारिद्र्य, त्यावेळेचं राजकीय पारतंत्र्य.
गमावलेला आत्मविश्वास, हे सगळं ज्यावेळेला त्यांनी बघितलं, ब्रिटिशांची खोटी नक्कल करणारे उच्चभ्रू लोक जे आहेत ते त्यांनी बघितले, आपल्याच संस्कृतीला शिव्याशाप देणारी उच्च विद्याविभूषित माणसं त्यांनी बघितली. यत्किंचित अक्कल नावाचा पदार्थ नाही, पण काही खोचक प्रश्न हिंदू धर्मावर विचारायचे आजही आपण पाहतो, दिसतात लोक आपल्याला असे. इतर कोणाला विचारणार नाही, ते आपल्या स्वतःच्या धर्माला विचारतील, बोट दाखवतील त्याला. ते हे सगळं पाहिलं होतं विवेकानंदांनी त्या अगोदर 2.5-3 वर्षामध्ये अमेरिकेला जाण्याच्या अगोदर या देशाचं दैन्य पाहिलेलं होतं. आणि मग ते कन्याकुमारीचे त्या शिळेवर ज्या वेळेला त्या मोठीची मोठी शिळा आहे समुद्रामध्ये अशी आलेली, जिथे नंतर शिला स्मारक उभं केलं एकनाथजी रानडे यांनी संघ परिवारातल्या, विवेकानंद केंद्र. तर तिथे 3 दिवस स्वामीजी ध्यानस्थ बसले आणि त्यांनी चिंतन केलं की भारताच्या या दुर्दशेवर मार्ग काय आहे. भारताचा अंतरात्मा जागा झाला पाहिजेला आहे, तो का निद्रिस्त झालेला आहे, का लोकांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास नाही आहे, का लोकांना असं वाटत नाही की आपण इतक्या महान संस्कृतीचे वंशज आहोत, वारसदार आहोत, आणि त्या संस्कृतीचं, त्या ज्ञानाचं, त्या पवित्रतेचं, त्या सामर्थ्याचं, त्या शक्तीचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर का दिसत नाही आहे. याचं चिंतन ज्या वेळेला उद्विग्नपणाने 3 वर्ष भारत फिरून पाहून त्या शिळेवर बसून, ते त्या पाषाणावर बसून ज्या वेळेला ते करत होते समुद्रामधल्या, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की भारताचा अंतरात्मा जागा झाला पाहिजेला आहे. आणि भारताचा अंतरात्मा जागा झाला होणं जर अपरिहार्य असेल, तर ज्या पाश्चात्यांच्या प्रभावामुळे भारत जणू काही गर्भगळीत झाला आहे, गुलाम झाला आहे, राजकीय गुलाम नाही, मानसिक दृष्ट्याने गुलाम झालेला आहे. या मानसिक गुलामगिरीतनं भारत बाहेर काढला पाहिजे. आणि तो भारत जर बाहेर काढायचा असेल तर भारतीय लोक यावर विश्वास ठेवणार नाही, पाश्चात्यांनी विश्वास ठेवला तर मग भारतीय लोक विश्वास ठेवायला लागतील. सर्वधर्म परिषद गाजवून विवेकानंद ज्या वेळेला, आत्ताचं चेन्नई त्यावेळेला मद्रास म्हणायचं, त्या मद्रासला आले, त्यावेळेला खूप मोठं स्वागत त्यांचं झालं. आणि त्यानंतर तिथे खूप लोक त्यांना भेटायला यायचे, नुसतं पाहायला यायचे विवेकानंदांना लोक, हजारो लोक नुसते पाहायला फक्त यायचे विवेकानंदांना. आणि विवेकानंद कसे दिसायचे आत्मबलाच्या तेजाने, याची वर्णनं अमेरिकन लोकांनी केलेली आहेत, भारतीयांनी पण केलेली आहेत, एकमेकांना न ओळखणाऱ्या लोकांनी एकसारखी वर्णनं केलेली आहेत. मगाशी मी आपल्याला सांगितलं की ते अमेरिकेतली वृद्धा आणि बहिणाबाई विवेकानंदांचा चेहरा बघितल्यावर एकसारखं बोलतात, त्या पद्धतीची वर्णनं केलेली आहेत. विवेकानंदांना ऐकण्याकरता पहिल्यांदाच व्याख्यानाला गेलेली एक अमेरिकन मुलगी, तिची बहीण पण तिच्याबरोबर आहे, तिची मावशी पण तिच्याबरोबर आहे. आणि तिने वर्णन केलं आहे की एका दुमजली इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर एक सभागृह होतं. सभागृह कसलं, एखादी घराची बैठकीची खोली असते तसं ते होतं. एक 50-1 लोक बसू शकतील फार तर. आणि तिने लिहिलं आहे, ते जोसेफाईन मॅक्लिओडने ती आठवण लिहिली आहे. जो म्हणायचे तिला विवेकानंद, ती म्हणायची की 50 माणसं जसे भारतीय लोक मांडी घालून बसतात ना, तसे दाटीने त्या अमेरिकन स्त्री पुरुष होते असे मांडी घालून बसलेले ते एकमेकांना लागून. आणि विवेकानंदांची पावलं त्या लाकडी जिन्यावर वाजतात आणि स्वामीजी येतात. मग त्या गर्दीच्या एका बाजूने थोडीशी वाट ठेवली आहे, तिथनं चालत ते जातात आणि मग ते व्याख्यानाला सुरुवात करतात. ते गीतेवर बोलत आहेत. जोसेफाईन मॅक्लिओड म्हणते की त्यांनी पहिलं वाक्य उच्चारलं, मग दुसरं उच्चारलं, मग तिसरं उच्चारलं. ते प्रत्येक वाक्य ऐकताना माझ्या हृदयामध्ये माझं हृदय मला सांगत होतं की हे सत्य आहे, हे सत्य आहे, हे सत्य आहे, हे सत्य आहे. आणि त्या काळामध्ये अमेरिकेमध्ये भगवद्गीतेचं अध्ययन करणारा एक गट होता, अभ्यास करणारा. त्या गटामध्ये ती जायची, त्यामुळे भगवद्गीतेचा आणि तिचा परिचय होता. ती म्हणे, मी भारावून गेले होते, मी डोळे मिटून शांतपणे ऐकत होते हा तरुण संन्यासी काय बोलतो, आणि मला राहावलं नाही. म्हणे ज्यावेळेला तो आणखीन सांगत गेला त्यावेळेला मी डोळे उघडून बघितलं तर रणांगणावरचा श्रीकृष्ण असेल तसा तेजस्वी रूपामध्ये मी विवेकानंदांना बघितलं, असं ती लिहिते. तिची एक मैत्रीण तिने सांगितलं म्हणून विवेकानंदांचं व्याख्यान ऐकायला ज्या वेळेला येते त्यावेळेला ती असं लिहिते की अगं तू म्हणत होतीस स्वामीजींबद्दल आहे, तर म्हणे हे कसे दिसतात माहिती आहे का? म्हणे कसे दिसतात?
म्हणजे आपल्याकडे धातू वितळवून एखाद्या साच्यामध्ये टाकून मूर्ती तयार करतात ना, जिजसच्या वगैरे वेगवेगळ्या अशा. तसं म्हणे सोनं जर वितळवून एखाद्या मुशीमध्ये टाकलं आणि त्या मुशीतलं ती मूर्ती जर बाहेर काढली तर सोन्याचं तेज कसं दिसेल, तसे स्वामीजी दिसतात. आणि नागेंद्र नावाचा विवेकानंदांबरोबर म्हणजे नरेंद्राबरोबर त्याच्या शाळेमध्ये शिक्षण घेणारा, त्याच्या शेजारी बसून शिकणारा वर्गात एक मुलगा, त्याचा सहाध्यायी, त्याच्या वर्गातला मित्र. ज्या वेळेला विवेकानंद सर्वधर्म परिषदेतला तो सगळा दिग्विजय संपादन करून पहिल्यांदा कलकत्त्याला ज्या वेळेला येतात, त्यावेळेला कलकत्त्याच्या रेल्वे स्टेशनवर हजारो माणसं होती, हजारो माणसं. आणि ते स्वागत स्वीकारण्याकरता विवेकानंद रेल्वेच्या डब्याच्या दरवाजामध्ये आले होते आणि ते हात वर करून सगळ्यांना अभिवादन करत होते. तो नागेंद्र असं लिहितो, रामकृष्ण मठाने प्रकाशित केलेल्या आहेत सगळ्या आठवणी, आम्ही पाहिलेले स्वामी विवेकानंद म्हणून. तो नागेंद्र असं लिहितो की हा नरेंद्र तो नव्हेच ज्याच्या शेजारी मी शाळेत असताना बसलो होतो. म्हणे हा नरेंद्र मला असा दिसला की जणू त्याच्या सर्वांगामधनं तेज ओसंडून वाहत आहे सर्वत्र. आत्यंतिक शुद्धता ज्या वेळेला एखाद्या मनुष्याच्या चारित्र्यामध्ये येते, त्याच्या वर्तनात येते, त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये येते, त्यावेळेला ईश्वराची सगळी गुणसंपदा जी आहे भगवद्गीतेत वर्णन केलं नाही, हे काही फक्त शब्द नाही आहेत. दैवी गुणसंपद विभाग योग जो आहे, दैवासुर संपद विभाग योग, त्याच्यामध्ये सगळी दैवी गुणसंपदा दिलेली आहे की त्यातला एक एक गुण मनुष्य जर आत्मसात करत जाईल तर तो तसाच होईल ईश्वरासारखा. ते दैवी गुण आहेत, त्यातनं देवत्व येतं मनुष्याला. मनुष्य मनुष्य नाही राहत, मनुष्य ईश्वराच्या जवळ जातो. ईश्वरासारख्या क्वालिटीज त्याच्यामध्ये प्रकट व्हायला लागतात, त्या दिसायला लागतात. त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या चारित्र्यामध्ये, त्याच्या शुद्धतेमध्ये, त्याच्या ज्ञानामध्ये, सर्वत्र ते दिसायला लागतं. तसंच्या तसं अभयम, सत्व, संशुद्धी, ज्ञान, योग, व्यवस्थिती, दानम, दमश्च, यज्ञश्च, स्वाध्याय, तप, आर्जवम, हे सगळे दैवी गुणसंपदा आहे. एक गुण यातला आत्मसात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न जर केला तर काय होईल. विवेकानंद त्यांच्या शिष्याला सांगतात, सदानंद नावाचा त्यांचा शिष्य आहे, त्याला ते सांगतात, सदानंदा फक्त 12 वर्ष खरं बोलण्याचं एकच व्रत कर. आणि पुढे सांगतात, जर 12 वर्ष सत्यवचनी राहण्याचं व्रत तू पूर्ण केलंस तर मी या देहात नसलो तरी तुझ्या पायावर लोळण घेण्यासाठी जरूर येईल. इतकं सत्याचं महत्व विवेकानंद सांगतात. एक व्यक्ती म्हणून एखादा मनुष्य इतक्या उत्तुंग स्थितीला का जातो तर ती तत्व आहे, त्याचं पालन केलेलं आहे. आणि याची पुन्हा पुन्हा हे भारतीय परंपरेमध्ये कसं दिसतं, ज्ञानेश्वरीमध्ये माऊली स्वतःबद्दल तर कधी बोलत नाही ते, पण त्यांनी स्वतःबद्दल बोललेलं आहे. त्यांचं एक वचन आहे ज्ञानेश्वरीमध्ये, निवृत्ती दादांचा आणि त्यांचा संवाद या पद्धतीचा बहुधा 16व्या अध्यायामध्ये आहे ते. आणि ज्ञानेश्वर माऊली निवृत्ती दादांना असं म्हणतात की भगवद्गीतेच्या या पवित्र बेटावर पाऊल ठेवण्याचं परमभाग्य मला का लाभलं, गुरु म्हणून तुमची कृपा माझ्यावर का झाली, याचं चिंतन ज्या वेळेला मी करतो त्यावेळेला मला या प्रश्नाचं एक उत्तर मिळतं. ते उत्तर काय आहे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं आहे. ते म्हणतात, मी कल्पानुकल्प, एक कल्प हा प्रदीर्घ काळ आहे, अनेक जन्म एका कल्पामध्ये होतात, 100-200 जन्म होतील इतका काळ आहे तो एक कल्प. ते म्हणतात, मी कल्पानुकल्प सत्यवचनी राहण्याचं केलं, त्या पुण्याईचा जो संचय माझ्याजवळ आहे, त्यामुळे सद्गुरू आपण माझ्यावर कृपा केली म्हणून भगवद्गीतेच्या या पवित्र बेटावर माझं पाऊल पडलं. आणि म्हणून हे भाष्य तुमच्या कृपेने लिहिण्याचं परमभाग्य विधात्याने माझ्या कपाळावर लिहिलं, असं उल्लेख आहे. एवढाच वैयक्तिक उल्लेख ज्ञानेश्वरीत आहे, बहुधा स्वतःबद्दल काही उल्लेख नाही आहे. ते एखादा मनुष्य महान कसा होतो, भौतिकशास्त्राचे त्याचे स्वतःचे सिद्धांत आहेत, रसायनशास्त्राचे त्याचे स्वतःचे सिद्धांत आहेत, गुरुत्वाकर्षणाचा स्वतःचा सिद्धांत आहे, हे फिजिकल वर्ल्डशी रिलेटेड आहे.
ऐहिक जगाशी निगडीत आहे, हे सगळं गुरुत्वाशी निगडीत आहे, जडत्वाशी निगडीत आहे, जे आपल्या 5 इंद्रियांनी जे आपण अनुभवतो त्याच्याशी निगडीत आहे. या इंद्रियांच्या कक्षेत जे येत नाही आहे, जे बुद्धीच्या कक्षेत येत नाही आहे, जे तर्काच्या कक्षेत येत नाही आहे, ते नेमकं काय आहे, ते शुद्ध हृदयामध्ये ते प्रत्यक्ष प्रकट होतं. हे भारतीय तत्त्वज्ञान सांगतं. विवेकानंद त्याचं प्रत्यक्ष प्रमाण आहेत, ज्ञानेश्वर माऊली त्याचं प्रत्यक्ष प्रमाण आहेत. हे जगल्याशिवाय, हे अनुभवल्याशिवाय त्याचं सामर्थ्य कळणार नाही. एक व्यक्ती म्हणून विवेकानंदांच्या ज्या क्वालिटीज होत्या, कुठल्याही गोष्टीवर मन त्याचं पूर्ण एकाग्र व्हायचं. आपण हाफ हार्टेड असतो ना, कुणाशी तुम्ही बोला, शेजारी बसलाय, तो माणूस गांभीर्याने ऐकण्याकरता बसलेला नाही आहे तिथे. तो ऐकतो, सोडून देतो, त्याचं भलतीकडेच लक्ष असतं, मधनंच मोबाईल पाहिलं, मधनंच घरात काय चाललंय त्याच्या डोक्यात येईल. पूर्ण एकाग्रता मनुष्याला साधत नाही. त्याचं शरीर आहे तिथे त्याचं मन आहे असं होत नाही. विवेकानंदांचं शरीर आणि मन एकाच ठिकाणी असायचं, इतकी एकाग्रता त्यांना साधायची. आणि ती एकाग्रता किती उच्च दर्जाची होती याची अनेक वर्णन आपल्याला मिळतात त्यांच्या चरित्रात. पाश्चात्यांनी लिहिलेली, भारतीयांनी लिहिलेली आहेत, तत्त्वज्ञांनी लिहिली आहेत, त्यांच्या ख्यातनाम तत्त्वज्ञ लोकांनी लिहिलेली आहेत. 400-500 पानांचा एखादा ग्रंथ स्वामी विवेकानंद 2-3 तासात वाचून पूर्ण करायचे. आणि जे वाचलं ते जन्मभर त्यांच्या लक्षात राहायचं. या दर्जाची एकाग्रता विवेकानंदांना साधलेली होती. ज्या वेळेला त्यांचा लाहोरला मुक्काम होता, त्यावेळेला ब्रिटिश लायब्ररीमध्ये तो सदानंद त्यांच्याबरोबरचा शिष्य तो जायचा आणि ते लायब्ररीतनं पुस्तक आणायचा. त्यांनी सांगितलं की एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा ग्रंथ आण, विश्वकोशाचा. त्याने पहिला ग्रंथ आणला, त्यांनी 3-4 दिवस वाचला, मग त्याला म्हणे परत देऊन आता पुढचा ग्रंथ आण. त्या लायब्ररियनने विचारलं त्यांना की रेफरन्स मिळाला नाही का पहिल्या ग्रंथामध्ये? नाही म्हणे, पूर्ण ग्रंथच वाचतात आमचे स्वामीजी. तो म्हणाला का मूर्ख आहेस का तू? एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा ग्रंथ वाचणं शक्य आहे का मनुष्याने? मानवी बुद्धीच्या बाहेर आहे असं तो म्हणाला. ग्रंथपाल ब्रिटिश होता, तो हसून म्हणाला. ते सदानंद हिरमुसला आणि तो आल्यावर स्वामीजींना म्हणाला की तो म्हणे लायब्ररियन मला असं म्हणत होता की एवढा ग्रंथ वाचणं कसं शक्य आहे मनुष्याने? ते म्हणे त्याचा विश्वास नाही आहे. ते म्हणे असू दे रे, तू एक ग्रंथ आणत जा. ते 8-9 खंड त्यावेळेला जे प्रकाशित झाले होते असे जाड असतात आणि असे मोठ्या आकाराचे असतात एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचे ग्रंथ. ते 7-8 ग्रंथ त्यांनी पूर्ण वाचले आणि शेवटचा ग्रंथ परत द्यायला ते स्वतः गेले त्या लायब्ररीमध्ये. त्याने बघितलं त्यांच्याकडे, असं म्हणे तुम्हीच का ते? तुम्ही सगळे ग्रंथ वाचतात म्हणून सांगतो तुमचा तो बावळट शिष्य म्हणे. ते म्हणे हो मी वाचले. आणि तुम्हाला का शंका आहे? म्हणे आता हा ग्रंथ मी जो आणला आहे हा मी वाचला आहे. ह्यातलं कुठलंही पान काढून त्याची पहिली ओळ वाचा, म्हणजे संदर्भ मिळाला की मी पुढे सांगतो काय काय आहे. मग ती पहिली ओळ वाचल्यानंतर नंतरचं सगळं विवेकानंद सांगत होते. तो थक्क झाला. परत आणखीन एक पान उलटलं त्याने, परत सगळं सांगितलं. परत आणखीन 50 पानं उलटली, परत विचारलं त्याला पहिली ओळ सांगून, परत त्यांनी सगळं सांगितलं. तर तो म्हणाला हॅव यू हिप्नॉटाइज्ड मी? हां, मला संमोहित केलं आहे का असं विचारतात ते विवेकानंदांना तो लायब्ररीने. ते म्हणते व्हाय शुड आय हिप्नॉटाइज यू? ते म्हणे हाऊ इज इट पॉसिबल? हे मनुष्याला शक्य नाही, इन ह्युमन आहे म्हणाले. हे असं म्हटल्यानंतर विवेकानंद त्यांना म्हणाले मन एकाग्र करण्याची शक्ती जर असेल तर मनुष्याला हे सगळं शक्य आहे. तू कसं वाचतोस असं त्याला विचारलं. तो म्हणतो मी एक शब्द वाचतो, मग दुसरा वाचतो, मग एक पूर्ण ओळ वाचतो या क्रमाने, मग दुसरी ओळ वाचतो. विवेकानंद पेज रीडिंग करायचे. ही यूज टू रीड पेज. एका पानावर नजर पडली की पेज रीडिंग पूर्ण व्हायचं, मग ते पान उलटं व्हायचे, मग पुढचं पान पाहायचं आणि ते वाचायचे. विवेकानंदांची ज्ञानसाधना काय आहे याची जाणीव नसलेल्या पाश्चात्य लोकांनी ज्या वेळेला ख्रिश्चनिटीपासून अनेक गोष्ट, त्यांच्याकडे काही संस्कृत पंडित होते, त्यांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.
शेक्सपियरच्या नाटकातले पानाच्या पानं संवाद विवेकानंद मुखोद्गत म्हणायचे, त्यांच्या कवींच्या काव्यपंक्ती सांगायचे, बायबलमधला ओल्ड टेस्टॅमेंट, न्यू टेस्टॅमेंट या सगळ्या गोष्टी उतारायच्या उतार्या म्हणायचे. आणि इंग्लिशमधनं ते म्हटले की त्यांच्या धर्मोपदेशकांना ते विचारायचे, नम्रतेने विचारायचे की हे मी इंग्लिशमध्ये सांगितलं, तुम्हाला लॅटिनमध्ये सांगू का? ते थक्क व्हायचे. त्यांनी अशी अद्भुत प्रज्ञा असलेला दुसरा मनुष्य पाहिलेला नाही आहे, जो वेदांबद्दल बोलतो, उपनिषदांबद्दल बोलतो, उत्क्रांतीवादाबद्दल बोलतो, तो भौतिकशास्त्राबद्दल बोलतो, रसायनशास्त्राबद्दल बोलतो, मानसशास्त्राबद्दल बोलतो, योगशास्त्राबद्दल बोलतो, जगाच्या इतिहासाबद्दल बोलतो, प्रत्येक धर्माच्या तत्त्वज्ञानाबद्दल बोलतो, इतिहासाबद्दल बोलतो, भूगोलाबद्दल बोलतो आणि प्रत्येक गोष्टीबद्दल जाणून घेण्याची तीव्र उत्कट तळमळ त्यांच्या मनामध्ये असायची आणि पूर्ण एकाग्रतेने प्रत्येक गोष्ट करायचे. ही शिस्त स्वतःला लावण्याकरता त्यांनी सांगून ठेवलं आहे तरुणांना, मराठी भारतीय तरुणांना त्यांनी दिलेला संदेश जो आहे त्या संदेशात ते म्हणतात, डू वन थिंग ॲट अ टाईम. एका वेळेला एक गोष्ट करा, मन विचलित होईल असं काही करू नका. भारताच्या सन्माननीय प्रधानमंत्र्यांचा जरी फोन आला तरी तुम्ही जर वाचत बसला असला तर तो घेऊ नका, शांतपणे वाचन चालू ठेवा. डू वन थिंग ॲट अ टाईम. आणि हे ज्यावेळेला तुम्ही त्यांना सांगाल त्यावेळेला ते थक्क होतील आणि ते म्हणतील की खरंच विवेकानंद कळले तुम्हाला. इतकं विचलित क्षणाक्षणाला आपण होतो. कशासाठी होतो, का होतो माहिती नाही आहे. संकल्प विकल्प ही मनाची प्रॉपर्टी आहे. मीठ खारट का आहे, त्याची प्रॉपर्टी आहे, त्याचा स्वभाव आहे ना तो. तसं मन संकल्प विकल्पात्मक आहे. मन ठामपणे एकाग्र करण्याकरता मनाला सवय लावायला हवी. त्याकरता पूर्वी जुन्या काळामध्ये जी स्तोत्र वगैरे शिकवायचे, आता भारतीय संस्कृतीवर उद्या जे व्याख्यान आहे त्यामध्ये आपण भारतीय संस्कृतीमध्ये मानवी मन कसं घडवलं, पिढ्यानपिढ्या कसं घडवलं आणि त्याचा परिणाम कसा दिसला त्या लोकांच्या जीवनामध्ये, यावर उद्या आपण चिंतन करू. पण एका वेळेला एक गोष्ट पूर्ण एकाग्रतेने शरीर आणि मन एका ठिकाणी जर राहून केली आपण, तर आपल्याला मनाच्या अद्भुत शक्तीचा नव्याने शोध लागेल. विवेकानंदांनी दिलेलं उदाहरण असं आहे की बहिर्गोल भिंग असतं ना, ते ज्या वेळेला तुम्ही सूर्य आणि कागद याच्यामध्ये धरता त्यावेळेला त्याची फोकल लेंथ आहे, त्याची सूर्याची किरणं एका ठिकाणी केंद्रीभूत होतात आणि तो तेजस्वी बिंदू दिसतो. तिथे इतकं तापमान वाढतं की मिनिट 2 मिनिटाच्या आत तो कागद पेट घेतो. एरवी सूर्यकिरणात कागद पेट घेत नाही. विखुरलेल्या सूर्यकिरणांचा प्रभाव जो आहे तो दिसत नाही, तो एकाग्र केल्यानंतर दिसतो. तसं मनाच्या सर्व शक्ती ज्यावेळेला आपण एकाग्र करतो त्यावेळेला आपल्या मनाच्या अद्भुत सामर्थ्याचा आपल्यालाच नव्याने शोध लागतो. विवेकानंद म्हणतात की सामर्थ्याचा शोध बाहेर घेऊ नका, कुणाच्या तरी मदतीवर अवलंबून राहण्याकरता लाचारीने दाताच्या कण्या करून त्यांच्याकडे काही मागू नका. सर्व सामर्थ्याचा उगम आणि सर्व सामर्थ्याचा अपार संचय, सामर्थ्याचा शक्तीचा महासागर तुमच्यापैकी प्रत्येकाच्या हृदयामध्ये विद्यमान आहे. तो प्रत्यक्ष आहे, त्याचा तुम्हाला पत्ता लागला नाही म्हणून तुम्ही बाहेर शोधता आहात. बाहेर जो शोधतो आहे तो कोण आहे हे एकदा आत वळून शोध घ्या, असं विवेकानंद पाश्चात्यांना सांगतात, भारतीयांनाही सांगतात. विवेकानंदांचं जीवन हा ज्ञानाचा महासागर आहे. आणि विवेकानंदांच्या गुरूंबद्दल, भगवान रामकृष्ण परमहंसांबद्दल रोमारोला असं लिहितात. पाश्चात्य तत्त्वज्ञ आहेत ते असं लिहितात. त्यानंतर रामकृष्णांचं चरित्र पण लिहिलेलं आहे मॅक्स म्युलरने इंग्लिशमधनं. तर रोमारोला, मॅक्स म्युलर हे पाश्चात्य तत्त्वज्ञ ते असं म्हणतात की रामकृष्ण परमहंस भारताचं आध्यात्मिक संचित 50 वर्षात प्रत्यक्ष जगले. त्या अगोदरच्या 5000 वर्षांचा आध्यात्मिक संचित 50 वर्षात जगले. स्वामी विवेकानंद पौर्वात्य आणि पाश्चात्यांचं तत्त्वज्ञानाचं सर्व संचित जे आहे, भारतीय तत्त्वज्ञान, दर्शनशास्त्र, अध्यात्मविद्येसह ते अवघ्या 39 वर्षात परिपूर्णतेने विवेकानंदांनी जगून दाखवलं आणि मग या जगाकडे त्यांनी पाठ फिरवली.
आणि शेवटच्या क्षणापर्यंत विवेकानंद किती नम्र होते, एवढा अपार ज्ञान संपादन केलेला मनुष्य लहान मुलासारखा निरागस कसा होता, त्याची शेवटची आठवण त्यांच्या जीवनातली आपल्याला सांगतो, जी मार्गारेट नोबलने लिहून ठेवली आहे. रामकृष्ण मठातल्या अनेक गुरुबंधूंनी लिहिली आहे विवेकानंदांच्या. मार्गारेट नोबल म्हणते की स्वामीजींनी आम्हाला मठामध्ये सगळ्यांना जेवायला एक भोजन आयोजित केलं होतं आणि स्वतः केला होता आणि ते आग्रह करून आम्हाला सगळ्यांना वाढत होते, असं मार्गारेट नोबल लिहिते. त्यांचे पौर्वात्य पाश्चात्य शिष्य, त्यांचे गुरुबंधू, त्यांचे शिष्य भारतातले विवेकानंदांचे सदानंद, शरदचंद्र वगैरे असे सगळे ते लोक पंक्तीत बसले. विवेकानंदांनी स्वतः स्वयंपाक केला आणि ते वाढत होते असं वर्णन आहे. आणि आमचं जेवण जसं होत आलं तसं म्हणे हातामध्ये पाण्याचं भांडं घेऊन स्वामीजी बाहेर उभे राहिले आणि प्रत्येकाच्या हातावर ते पाणी घालत होते हात धुण्याकरता. त्यामुळे आम्हाला संकोच झाला की स्वामीजी हे काय, हात धुण्याकरता तुम्ही पाणी का घालता? तर मार्गारेट नोबल म्हणाली, मला असं आठवलं म्हणे की येशू ख्रिस्ताच्या जीवनात द लास्ट सपर, अखेरचं भोजन, हा एक प्रसंग जो ख्रिश्चन लोकांना शिकवला जातो धार्मिक वाङ्मयामधनं. त्यामध्ये येशू ख्रिस्ताने म्हणे त्याच्या सगळ्या शिष्यांकरता जे भोजन आयोजित केलं होतं, त्यांचा हात धुण्याकरता, त्यावर पाणी टाकण्याकरता येशू प्रत्यक्ष उभा होता असं वर्णन आहे. तर म्हणे हे तिने ज्यावेळेला, मार्गारेट म्हणते, हे ज्यावेळेला मी सांगितलं त्यावेळेला स्वामीजी तिला मार्गॉट म्हणायचे. मार्गॉट हसून म्हणाले म्हणे स्वामीजी की मार्गॉट हा तसाच प्रसंग आहे. ते म्हणे मला कळलं नाही, ते विनोदाने म्हटले की काय. आणि देह कधी सोडायचा आहे, 4 जुलै या दिवशी दिनदर्शिकेवर विवेकानंदांनी खूण करून ठेवलेली होती की या दिवशी देह ठेवणार आहेत ते. आणि त्या दिवशी ठरल्याप्रमाणे विवेकानंदांनी देह, त्यानंतर काही दिवसातच विवेकानंदांनी देह ठेवला. आणि मार्गारेट हमसून हमसून रडते आणि म्हणते की स्वामीजी इतक्या सहजपणे तुम्ही सांगितलं, मला कळलं कसं नाही, तुम्ही काय बोलता आहात, यत्किंचित अंदाज नाही आला मला की हे खरोखर लास्ट सपर आहे तुमच्या आयुष्यातलं. आणि इतक्या सहजपणे तुम्ही बोललात देह सोडून जाण्यापूर्वी. आणि मग विवेकानंदांच्या अंत्यसंस्काराचं वर्णन जे आहे ना, त्या चितेला अग्नी दिला त्यापूर्वी स्वामीजींच्या देहावर शेवटी त्यांची जी वस्त्र होती, संन्यासाची वस्त्र जी असायची, त्या वस्त्राचा, भगव्या वस्त्राचा एक छोटासा तरी तुकडा, आठवण म्हणून माझ्या गुरूंची, सिस्टर निवेदिता असं लिहायची, मार्गारेट नोबल असं लिहायची, सिस्टर रामकृष्ण विवेकानंदाज सिस्टर निवेदिता असं पत्राच्या खाली लिहायची सही करून. प्रचंड कार्य मार्गारेट नोबलनी केलं. ती म्हणते की त्या संन्याशांनी मला असं सांगितलं, स्वामीजींच्या गुरुबंधूंची, की असं वस्त्राचा तुकडा असा कसा देता येईल आपल्याला, तो नाही देता येणार. अंतिम संस्कारामध्ये त्यांच्या शरीरावरची वस्त्र अग्निनारायणाला समर्पित होतील त्यांच्या पार्थिव देहाबरोबर. तर तिने वर्णन केलं आहे की तिच्या एका बाजूला भुवनेश्वरी देवी बसलेल्या आहेत, विवेकानंदांची जन्मदात्री आई, आणि दुसऱ्या बाजूला शारदा माता जी आहेत की ज्यांना आई म्हणून अनुमती अमेरिकेत जाऊ की नको ही मागितली विवेकानंदांनी पत्र लिहून चेन्नईहून. आणि मग त्यांनी अनुमती दिल्यावर विवेकानंदांनी ठरवलं की हो आता माताजींनी सांगितले, आता मी जाईन अमेरिकेमध्ये. अशा विवेकानंदांची धर्ममाता आणि प्रत्यक्ष जन्मदात्री आई अशा दोघी बाजूला बसलेल्या आहेत आणि मध्ये मार्गारेट बसली आहे. आणि मार्गारेट हमसून हमसून रडते की स्वामीजींनी आपल्याला शेवटच्या क्षणी जाणीव दिली तरी आपल्याला कळलं नाही की ते देह सोडून जाणार आहेत. आणि ज्या वेळेला ती चिता भडकली आणि त्या आगीच्या ज्वाळा उठल्या, त्यावेळेला एक सोसाट्याच्या वाऱ्याची एक झुळूक आली आणि विवेकानंदांच्या चितेवरनं त्यांच्या शरीरावर असलेल्या वस्त्राचा जळकट तुकडा, मार्गारेट म्हणते, माझ्या समोर येऊन पडला. ती म्हणते माझे गुरु देहात असताना माझं ऐकायचे, माझं सांत्वन करायचे, माझं समाधान करायचे. एखाद्या लहान मुलीचे कौतुक आणि लाड बापाने करावे त्याप्रमाणे माझा पिता, माझा परमपिता, माझे गुरु देहात नाहीत पण आहेत, याचं प्रत्यक्ष प्रमाण स्वामीजींनी मला या प्रसंगातनं दिलं, असं मार्गारेट लिहिते. काही माणसं जी आहेत ना, ती त्यांच्या काळाच्या पुढे कित्येक शतकं लोक त्यांचं स्मरण करतात आणि जगतात. स्वामी विवेकानंद आत्मबलावर त्याप्रमाणे जगणारे आहेत. आणि विवेकानंदांच्या शब्दात सांगायचं झालं तर ते भारतीयांना, तरुणांना असं म्हणतात, मी तुमच्याकरता जे ज्ञान मागे ठेवून जातो आहे, हे ज्ञान किती आहे?
विवेकानंद म्हणतात अवघ्या 39 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी जे कार्य केलं त्या कार्याचं जे सारांश असलेलं ज्ञान विवेकानंदांनी मागे ठेवलं आहे त्यांच्या लिखाणात, वाङ्मयात, हजारो पानांच्या. ते म्हणतात माझ्या पश्चात हे ज्ञान 1200 वर्ष तुम्हाला पुरेल. 1200 वर्ष. रामकृष्ण नरेंद्राला अखंडाच्या साम्राज्यातनं आलाय असं म्हणतात, ईश्वरकोटीचा मानतात. असे ईश्वरकोटीचे महात्मे जे आहेत त्यांचं प्रत्यक्ष वाङ्मय, त्यांनी लिहिलेली पत्र, त्याचे खंड झालेत मोठे मोठे असे, रामकृष्ण मठाने प्रकाशित केलेले आहेत. त्यांनी लिहिलेला कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, राजयोग, भारतीय नारी, भारतीय स्त्रीबद्दलचं त्यांनी चिंतन केलेलं, भारतीय शिक्षणाबद्दल त्यांनी केलेलं चिंतन, असंख्य विषयांवर त्यांनी चिंतन केलेलं आहे. ते ओझरतं का होईना आपल्यापैकी प्रत्येकाने अभ्यासावं अशी कळकळून आपल्याला प्रार्थना करतो. आणि ज्या वेळेला आपण ते वाचन चिंतन कराल त्यावेळेला स्वामीजींना साधायची तशी थोडी का होईना एकाग्रता त्यांच्या कृपेने तुम्हाला साधावी आणि ते ज्ञान आत्मसात करून आपल्या स्वतःच्या जीवनाचं परम उत्कर्ष आणि कल्याण, परमकल्याण आपल्याला साध्य करून घेता यावं अशी प्रार्थना स्वामीजींच्या चरणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. श्रीराम समर्थ. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. धन्यवाद अभयजी. आपण जी आम्हा सर्वांमध्ये ऊर्जा आणि चेतना प्रेरवली ती ग्रामोदय शिक्षणतर्फे आणि हिरे कुटुंबियातर्फे आपलं मी ऋण व्यक्त करतो. यानंतर श्रोतेगणांना विनंती की संपूर्ण वंदे मातरम होईल, तदनंतरच कार्यक्रम संपन्न होईल. मी देव हिरे यांना मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी संपूर्ण वंदे मातरम सादर करावं. संपूर्ण वंदे मातरम. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरं. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं फुल्यकुसुमित द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं. कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले, कोटि कोटि भुज धृत कर करवले. অবলা কেন মা এত বলে, বাহুবল ধারিণীম নমামি তারিণীম রিপুদল वारिणीं मातরম वन्दे मातरम. তুমি বিদ্যা তুমি ধর্ম, তুমি হৃদি তুমি মর্ম, ত্বমহি প্রাণা শরীরে বাহুতে, তুমি মা শক্তি হৃদয়ে, তুমি মা ভক্তি. তোমারে প্রতিমা গড়ি মন্দিরে মন্দিরে मातरम वन्दे मातरम. त्वमहि दुर्गा दश प्रहरण धारिणी, कमला कमलदल विहारिणी, वाणी विद्या दायिनी. नमामि त्वं नमामि कमला अमलां अतुलां सुजलां
सुफलां मातरं वन्दे मातरं श्यामलां सरलां सुष्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम्